आपण पाहत आहात संगमेश्वर कॉलेज सोलापूरचं यूट्यूब चॅनल। आदरणीय व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर, उपस्थित सर्व मंडळी, आपणा सर्वांना नमस्कार। ज्ञानाची देवता सरस्वतीच्या कृपेने आणि सर्वांच्या सहकार्याने आज स्वर्गीय प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत भानुमते स्मृती व्याख्यान सुरू होत आहे। संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूर व संगमेश्वर रात्र महाविद्यालय सोलापूर अर्थशास्त्र विभाग आणि सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्वर्गीय प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत भानुमते स्मृती व्याख्यानाप्रसंगी आपल्या सर्वांचे स्वागत करते। कर्मयोगी आप्पासाहेब काडादी व स्वर्गीय नागप्पा अण्णा काडादी या बंधूनं स्थापन केलेलं शैक्षणिक संकुल व कैलासवासी मेघराज काका काडादी यांच्या कार्यकुशलतेने नावारूपाला आलेले आमचे संगमेश्वर कॉलेज व संगमेश्वर रात्र महाविद्यालय हे सोलापूरच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहे। त्यांच्या पवित्र स्मृतींना प्रथम मी अभिवादन करते। गेली 70-75 वर्ष आमच्या शैक्षणिक संकुलाने आपली शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवली आहे। संस्थेचे चेअरमन आदरणीय धर्मराज काडादी साहेब आणि सचिव आदरणीय ज्योतिताई काडादी मॅडम यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे आमचे संकुल सातत्याने प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे। आजच्या ह्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला आपणाला अध्यक्ष म्हणून माननीय आदरणीय श्री धर्मराज अण्णाराज काडादी साहेब, चेअरमन श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर या ठिकाणी उपस्थित आहेत। तर प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून डॉक्टर अनिल कुमार कृष्णराव वावरे, अधिष्ठाता मानव विद्या शाखा, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा, IQAC समन्वयक अर्थशास्त्र विभाग प्रमुख छत्रपती शिवाजी कॉलेज स्वायत्त सातारा या ठिकाणी आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत। तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्राध्यापक डॉक्टर ऋतुराज बुवासर, प्रभारी प्राचार्य संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूर, प्राध्यापक डॉक्टर श्रीनिवास गोटेसर, प्राचार्य संगमेश्वर रात्र महाविद्यालय सोलापूर, प्राध्यापक डॉक्टर संतोष कदम, अध्यक्ष सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद, प्राध्यापक डॉक्टर राजाराम पाटील सर, अध्यक्ष 18वे अर्थशास्त्र वार्षिक अधिवेशन, प्राध्यापक डॉक्टर अमोल खाडे, सचिव सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद सोलापूर, स्वर्गीय भानुमते सरांवर नितांत श्रद्धा असणारे त्यांचे स्नेही निकटवर्तीय व त्यांच्या घरातील डॉक्टर ज्योतिताई, त्याबरोबर मोठाताई, भारतीताई आणि मित्रमंडळी सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी स्वागत करते। मंडळी, कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण दीपप्रज्वलनाने करतो, तेव्हा उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलनाने करावा। एक प्रकाश सारा अंधकार नाहीसा करते, तसेच एक दीपक कार्यक्रमाची शोभा वाढवते। सर्व मान्यवरांचे धन्यवाद। मंडळी, आज स्वर्गीय भानुमते सरांच्या पुण्यस्मरणी त्यांच्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात। सर नेहमी म्हणायचे की जीवन हे दुसऱ्यांसाठी जगण्यात आहे। याच भावनेने एक सुंदर ओळ मला या ठिकाणी आठवते। ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणींना दाटून आले। खरंच सर जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांचे आदर्श, वारसा सदैव आपल्याबरोबर राहतील। त्यांचं कार्य आजही जिवंत आहेत। त्यामुळेच आजही आपण त्यांनी इतक्या आदराने आणि प्रेमाने त्यांना आठवतो। सद्गुरू त्यांच्या आत्म्यास शिरशांती देव। यानंतरनं उद्देश काय, भूमिका काय हे स्पष्ट करण्यासाठी मी डॉक्टर कामत मॅडम यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं।
Very good morning, one and all the respected members on the dais. I heartily welcome you. So, myself, Dr. Kamath, welcome you all for today's guest lecture. And respected President, Chairman Dharmaraji Kadadi sir, today's guest lecture, who is going to deliver, who came all the way from Satara, Dr. Anil Kumar Vaure sir. President of Solapur, Punyashlok Ahilyabai Holkar Solapur Economics Association, Dr. Santosh Kadam sir. President of 18th Economics Convention, Dr. R.K. Patil sir. Secretary of Economic Association, Dr. Khade sir. Principal, Dr. Bua sir, and Principal Knight College, Dr. Gote sir, all the respected professors who all are here, and my dear students. First of all, I would like to give brief introduction of our college that just now Giri Madam has given. So, when we move towards education, we all knew that. First, I will like to salute to respected late Appasaheb Kadadi and Nagapanna Kadadi, sir, those who have sown the seeds of education 72 years back, that is in 1953. And later on, it was continued by respected late Meghraj Kaka Kadadi and Srimati Hemlata Kadadi Madam. By looking at the need of global era with the changing knowledge and technology, our college is always trying to do overall development of the student, and for this, under the leadership of Honorable Shri Dharmaraji Kadadi sir, Chairman, and Honorable Professor Ms. Jyoti Kadadi Madam, Secretary of this Sangameshwar Education Society. We have received completed 3 accreditations, that is NAC accreditations, and in that we received A grade with 3.39 CGPA. So, and after getting this immediately, we have received the first autonomous college status in Solapur. Under NEP 2020, the college has changed syllabus structure according to the need to develop skills and employability by taking guidance from advisor Dr. Dargo Patil sir. Our college received Best College Award in 2019 by Punyashlok Ahilyabai Holkar University. Similarly, our sports department has received first rank in Solapur University, and we kept the trophy which gets by Dr. Puranchand Punjal trophy from last 7 years continuously. At present, our college has turned into big tree by spreading its branches, that is with traditional and professional courses which we are serving here. For that is giving BBA, BCA, BCS, BA Civil Service, Alcohol Technology, Drawing College, etc. Today we have total 6,109 students and taking education in different streams in this institution. Department of Economics is also as old as this college because it was started from the beginning, that is from 1953. I still remember my gurus like Professor Shah sir, Professor Jagidar sir, Professor Badnore sir, Professor Bandari sir, and Parikar madam. I really blow my heads in front of them to make me learn, to make myself, many students are learned from this college. And still, we are trying to follow their footsteps, and we are trying to give more knowledge to our students by organizing different activities under Economic Association. We have started in our department. For that, we have started giving that guest lectures, delivering guest lectures, field visits, different types of activities like seminars, Rangoli competitions, essay competitions. We are organizing for the students by giving the platform. Recently, we have done the MOU with Solapur University Economic Association, and today's guest lecture is arranged under this only. Thank you so much for giving me opportunity once again. Thank you, sir.
धन्यवाद मॅडम. सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद याचा आढावा घेण्यासाठी मी अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम सर यांना विनंती करते की त्यांनी परिषदेचा आढावा घ्यावा. गुड मॉर्निंग. संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर कॉलेज ऑटोनॉमस आणि संगमेश्वर रात्र महाविद्यालय सोलापूर येथील अर्थशास्त्र विभाग आणि सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या वतीने जे स्वर्गीय चंद्रकांत भानुमते व्याख्यानमाला आयोजित केली जाते, त्या व्याख्यानमालेचं या वर्षाचं हे व्याख्यान आपण संगमेश्वर महाविद्यालयामध्ये संगमेश्वर रात्र महाविद्यालय आणि स्वायत्त महाविद्यालय या दोघांनी हे घेण्याचं मान्य केलं. त्याबद्दल अगदी सुरुवातीलाच मी त्यांचे आभार मानेन. ते आभार याच्यासाठी आम्ही गेली 6-7 वर्ष ही व्याख्यानमाला चालवत आहोत, पण या व्याख्यानमालेचं या ठिकाणचं आयोजन हे आमच्यासाठी विशेष आहे. कारण या महाविद्यालयाशी स्वर्गीय भानुमते सरांचा एक वेगळा ऋणानुबंध होता आणि ते कायम अगदी शेवटपर्यंत आणि आजही तो त्यांच्या भानुमते आणि रामपुरे परिवारासाठी बरोबर तो ऋणानुबंध आहे. तर असं हे व्याख्यान या ठिकाणी आज आयोजित होत आहे. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले श्री धर्मराज काडादी साहेब, या व्याख्यानासाठी आवर्जून आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे, डॉक्टर अनिल कुमार वावरे, जे भानुमते सरांचे खास मित्र होते. जेव्हा आम्हाला अर्थशास्त्र परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हे व्याख्यान कुठं द्यायचं असा जेव्हा विषय आला, तेव्हा जम्मा सर आणि कामत मॅडम आणि इथले काही लोक तिथं होते. आमच्याकडे द्या असा त्यांचा आग्रह होता आणि त्यावेळेस आम्ही तात्काळ त्याला होकार दिला आणि याच्या व्याख्यानाच्या आयोजनाची आमची एक बैठक झाली बुवा सरांच्या बरोबर. तेव्हा आम्ही म्हणालो की व्याख्याता कोण बोलवायचं हे आम्ही स्वातंत्र्य त्या महाविद्यालयाला देतो, तर तुम्ही कोणालाही बोलवा, अर्थशास्त्रातला व्यक्ती असावा. परंतु बुवा सरांनी आणि सर्वांनीच आम्हाला सांगितले की आम्ही अर्थशास्त्रातले लोक आमचे फारसे ओळखीचे नाहीत, तर आपण एखादं नाव सुचवा. त्यावेळेस प्रथम क्षणी आमच्यासमोर जे नाव आलं ते डॉक्टर अनिल कुमार वावरे यांचं. आता हे का आलं तर जे ऋणानुबंध आहेत, 4-5 वर्षे एकत्र ज्यांनी एकमेकांशी राहिलेले आहेत, एकमेकांशी मिळून मिसळून राहिलेले आहेत, हसून खेळून राहिलेले आहेत आणि नंतर नेमणुका झाल्यानंतरसुद्धा तो ऋणानुबंध शेवटपर्यंत संपलेला नव्हता, तो आजही संपलेला नाही. त्यांच्या कुटुंबाशी ती अटॅचमेंट आहे. आणि आमचा स्वार्थ दुसरा परिषदेचा हा होता की जरी भानुमते सरांना जाऊन गेली काही वर्ष झाली असली तरी आम्ही त्या व्यक्तिमत्वाच्या स्मृती आजही आम्हाला जपायच्या आहेत आणि आम्ही जपण्याचा नेहमी प्रयत्न करणार आहोत. कारण ते व्यक्तिमत्व इतकं व्यापक होतं, इतकं प्रेमळ होतं आणि त्या व्यक्तिमत्वाच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने त्या व्यक्तिमत्वावरती तितकंच तळमळीनं बोलू शकणारा माणूस आम्हाला हवा होता आणि म्हणून आमच्या समोर पहिल्यांदा नाव वावरे सरांचं आलं आणि त्यातून ते नाव प्राचार्य साहेबांच्या बैठकीबरोबर ते फायनल झालं. तर या निमित्तानं हा विषय एवढ्यासाठीच मांडला की याच्या मागची जी आमची परिषदेची जी भूमिका आहे की त्या स्मृती अजून आम्हाला जागृत ठेवायच्या आहेत. तर या व्याख्यानाच्या निमित्तानं व्यासपीठावरती या महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र बुवा सर आहेत, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य गोटे सर आहेत आणि आमच्या 18व्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम पाटील सर, परिषदेचे सचिव डॉक्टर अमोल खाडे सर आणि भानुमते रामपुरे परिवारातील अनेक सदस्य आज इथं उपस्थित आहेत. भानुमते मॅडम स्वतः आहेत,
या महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक आहेत आणि शहरातील काही महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित आहेत. या सर्वांचं मी स्वागत करतो आणि पुढचे 1-2 मिनिटांमध्ये फक्त परिषदेचा आढावा घेतो. वावरे सरांना बऱ्यापैकी माहिती आहे, पण कडादी साहेबांना मला आवर्जून सांगायचं आहे की सोलापूर विद्यापीठाची 2004 साली स्थापना झाल्यानंतर सर्वात अगोदर धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी करून कार्यरत झालेली पहिली अर्थशास्त्र विषयाची ही परिषद आहे. 2004 पासून या परिषदेचे अनेक अधिवेशनं, आत्ता 18वं अधिवेशन आहे. मध्यंतरीच्या काळात काही कोविड आणि इतर काही घडामोडीमुळे 1-2 अधिवेशन झालेले नाहीत, परंतु दरवर्षी अर्थशास्त्र परिषदेच्या वतीनं विविध राष्ट्रीय, राज्य पातळीवरले आणि इवन स्थानिक सोलापूरच्या पातळीवरले विषय आम्ही घेऊन अधिवेशन घेत असतो. अनेक विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, PhDचे विद्यार्थी त्याच्यामध्ये शोधनिबंध सादर करतात. या वार्षिक अधिवेशनाच्या शिवाय 2017च्या नंतर स्वर्गीय भानुमती व्याख्यानमाला ही एक आमच्या परिषदेची अत्यंत महत्त्वाची आम्ही ही ॲक्टिव्हिटी राबवत आहोत. ही व्याख्यानमाला राबवत असताना याच्यासाठी आम्ही आमचा भानुमते सरांचा जो मित्रपरिवार होता, या मित्रपरिवाराकडून आम्ही जवळपास 1.5-2 लाख रुपयाचा फंड आम्ही गोळा करून तो एका बँकेमध्ये ठेवलेला आहे आणि त्या व्याजातून ही व्याख्यानमाला आम्ही चालवतो, जेणेकरून पदाधिकारी कोणीही बदलले तरी ही व्याख्यानमाला पुढे कंटिन्यू राहावी. याच्याशिवाय अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटच्या अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही शोधनिबंध स्पर्धा दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षी नुकतीच ती टेंभुर्णी कला महाविद्यालय या ठिकाणी पार पडली. आपल्या महाविद्यालयातले अनेक विद्यार्थी यासाठी सहभागी झाले होते. यानंतर या वर्षापासून आम्ही थोडेसे काही बदल केलेले आहेत. विशेषतः जागतिक पातळीवरती आणि इवन भारतीय अर्थव्यवस्थेच्या पातळीवरती सुद्धा जे काही अनेक बदल, धोरणात्मक बदल घडून येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर त्या वेळेस जे इश्यूज, धोरणात्मक इश्यूज तयार होतात, त्या इश्यूवरती आम्ही तत्कालीन विषय समजून काही तज्ज्ञ लोकांना बोलवून आम्ही एखाद्या महाविद्यालयामध्ये त्याच्यावरती व्याख्यान किंवा चर्चासत्र, वर्कशॉप या पद्धतीनं आम्ही त्याचं आयोजन करायला सुरुवात केलेली आहे. नुकतंच अमेरिकेचं म्हणण्यापेक्षा ट्रम्प यांचं जे धोरण बदललेलं आहे, त्या धोरणाचे जे काही बरे वाईट परिणाम झालेले आहेत त्याच्यावरती आम्ही एक परिसंवाद नुकताच वसुंधरा महाविद्यालय पाटील सर इथं उपस्थित आहेत त्यांच्याकडे घेतला होता. कालच्या 31 तारखेला सांगोला महाविद्यालय इथं GST रिफॉर्म्स ज्या झालेल्या आहेत, GST रिफॉर्म्स 2.0, त्याच्यावरती एक वर्कशॉप आम्ही सांगोला महाविद्यालयात घेतलेला आहे. आणि अजून पुढे आम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. विशेषतः अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्राचे विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा परंतु तितकाच दुर्लक्षित आमच्याकडून केला जाणारा विषय म्हणजे अंदाजपत्रक. या अंदाजपत्रकावरती सुद्धा 1 फेब्रुवारीला ते सादर झाल्यानंतर अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी पुढे येऊन चर्चा करणं गरजेचं असताना सुद्धा आज तगायत ती होताना दिसत नाही. आम्ही यावर्षी तो प्रयोग करत आहोत. शक्य झालं तर आम्ही ते ओपन सोसायटीसाठी घेण्याचा विचार करत आहोत. अदरवाईज एखाद्या चांगल्या महाविद्यालयामध्ये तो एक परिसंवाद आमचं घेण्याचं प्रयोजन आहे. अशा ह्या काही ॲक्टिव्हिटी आहेत जी 2004 पासून कार्यरत असलेली परिषद ही कडादी साहेब ही सोलापूर विद्यापीठातली पहिली अर्थशास्त्र विषयाची अशी असोसिएशन आहे जी आजही कार्यरत आहे. तर अशा ह्या असोसिएशनच्या या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपण आज सर्वजण उपस्थित राहिला, व्यासपीठावरील सर्वजण उपस्थित राहिले, त्याबद्दल मी अर्थशास्त्र परिषदेचा अध्यक्ष या नात्याने सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतरनं या ठिकाणी सर्व आलेल्या मान्यवरांचं सत्कार होईल. अतिथी देवो भव या उक्तीनुसार आपले सर्व मान्यवर या ठिकाणी इथं आलेले आहेत, तेव्हा आपल्या परंपरेला साजेसा असा सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करूयात. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अनिलकुमार कृष्णराव वावरे, अधिष्ठाता मानव विद्या शाखा, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा, IQAC समन्वयक, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, छत्रपती शिवाजी कॉलेज स्वायत्त सातारा यांचा सत्कार मी आमच्या संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री धर्मराजजी काडादी साहेब यांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करावा.
धन्यवाद सर. यानंतर आमची संस्था ज्यांच्या मार्गदर्शनामुळे यथोचितपणे पुढे जात आहेत असे आमच्या संस्थेचे आणि या ठिकाणी संस्थेचे चेअरमन व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री धर्मराज अण्णाराज काडादी साहेब, चेअरमन श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर यांचा सत्कार संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतरनं प्राध्यापक डॉक्टर संतोष कदम, अध्यक्ष सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद यांचा सत्कार डॉक्टर बुवा सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. प्राध्यापक डॉक्टर राजाराम पाटील, अध्यक्ष 18वे अर्थशास्त्र वार्षिक परिषद अधिवेशन यांचा सत्कार डॉक्टर गोटे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. प्राध्यापक डॉक्टर अमोल खाडे, सचिव सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद सोलापूर यांचा सत्कार डॉक्टर सुहास पुजारी सर, उपप्राचार्य कला विभाग यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. या ठिकाणी डॉक्टर सविता वावरे मॅडम आलेले आहेत. त्यांचा सत्कार मी डॉक्टर कामत मॅडम यांना विनंती करते की त्यांनी मॅडमचा सत्कार करावा. धन्यवाद मॅडम. डॉक्टर जम्मा सरांना विनंती करते की त्यांनी आलेल्या अतिथींचा परिचय करून द्यावा. जम्मा सर. धन्यवाद मॅडम. व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक आणि माझे कॉलेजमधील प्राध्यापक सहकारी बंधू आणि विद्यार्थिनी आज या ठिकाणी स्वर्गीय प्राध्यापक चंद्रकांत भानुमते व्याख्यानासाठी आपल्याला आयोजित असलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर अनिल कुमार कृष्णराव वावरे आहेत. सरांचं शिक्षण MA, PhD, सेट, GDC अँड A इतकं झालेलं असून सर सध्या प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून छत्रपती शिवाजी महाविद्यालय सातारा येथे कार्यरत आहेत. सध्या सरांना अध्यापन व संशोधनाचा 25 वर्षाचा अनुभव आहे. तसेच सध्या सर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या ठिकाणी मानव विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. तसेच याच विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील सर कार्यभार पाहतात. तसेच विविध स्वायत्त महाराष्ट्रातील विविध स्वायत्त महाविद्यालयामध्ये सर सदस्य म्हणून मार्गदर्शन करतात. सरांचा अध्यापना व्यतिरिक्त सरांचं लेखन देखील विपुल प्रमाणात झालेलं आहे. सरांनी वैयक्तिक पातळीवर 15 पुस्तके, क्रमित आणि संदर्भग्रंथ पुस्तके प्रकाशित केलेले आहेत. त्याचबरोबर विविध चॅप्टर कंट्रीब्युशन बुक्समध्ये सरांनी जवळपास 42 बुक्स त्या ठिकाणी पब्लिकेशन केलेले आहेत. तसेच सर स्वतः 24 पुस्तके त्या ठिकाणी संपादित केलेले आहेत. आणि त्याचबरोबर विशेष करून आंतरराष्ट्रीय स्तरावर सरांचं एक संदर्भ पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. लेखन कार्याबरोबर सरांचं संशोधन कार्य देखील सातत्याने अविरतपणे चालू आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली MPhil 6 विद्यार्थी कंप्लीट केलेले आहेत. सध्या PhD 5 विद्यार्थी करत आहेत. तसेच सरांनी मायनर रिसर्च प्रोजेक्ट त्या ठिकाणी 3 कंप्लीट केलेले आहेत. त्याचबरोबर सरांनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर विविध जर्नल्समध्ये 53 रिसर्च जर्नल्समध्ये रिसर्च पेपर त्या ठिकाणी पब्लिश केलेले आहेत. त्याचबरोबर विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील विविध चर्चासत्र आणि परिषदामध्ये सरांनी 45 रिसर्च पेपर पब्लिश केलेले आहेत. त्याचबरोबर स्वतः सर त्या ठिकाणी 72 रिसर्च पेपरच्या या विविध चर्चासत्रांमध्ये स्वतः सादरीकरण केलेले आहेत. या अशा अध्यापन, लेखन
आणि संशोधनामध्ये विपुल आणि अविरतपणे कार्य करत असल्यामुळे नक्कीच सरांना विविध पारितोषिकांनी त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे. सरांना 2022-23मध्ये रयत शिक्षण संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. 2021मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. शिवाजी कॉलेज सातारा येथे बेस्ट टीचर बेस्ट परफॉर्मर म्हणून सरांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसेच सरांना उत्कृष्ट रिसर्च पेपर सादरीकरण मध्ये मराठी अर्थशास्त्र परिषदेचे प्राध्यापक पिंपरकर पुरस्कार, शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचा VM दांडेकर पुरस्कार, तसेच लेट डॉक्टर चिंतामणराव देशमुख पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सरांनी विविध शैक्षणिक मंडळे आणि संस्थांमध्ये आजीव सभासद म्हणून आपलं कार्य हे सातत्याने चालून केलेलं आहे. असे अध्यापन, लेखन, संशोधन, रिसोर्स पर्सन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांची ख्याती आहे असे प्राध्यापक डॉक्टर अनिल कुमार वावरे सर यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नवे क्षितिजे उघडणाऱ्या विचारांचे स्वागत करू, प्रज्ञा ठेवत ठेवणाऱ्या विवेकाला सोबत करू. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर अनिल कुमार कृष्णराव वावरे सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर कॉलेज सोलापूर, संगमेश्वर रात्र महाविद्यालय सोलापूर या महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग आणि सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेलं स्वर्गीय प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत भानुमते स्मृती व्याख्यान, या व्याख्यानासाठी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी उपस्थित असणारे या संस्थेचे सन्माननीय चेअरमन आदरणीय धर्मराज काडादी साहेब, या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर बुवा सर, सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष आमचे मित्र प्रोफेसर डॉक्टर संतोष कदम सर आणि सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या 18व्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष आमचे दुसरे मित्र, ज्येष्ठ मित्र प्रोफेसर डॉक्टर राजाराम पाटील सर, या परिषदेचे सेक्रेटरी डॉक्टर अमोल खाडे सर, रात्र महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर गोठे सर, या महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक बंधू भगिनी, सोलापूर व परिसरातील महाविद्यालयातून आलेलेही सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझा मित्र चंद्रकांत भानुमते यांची फॅमिली, रामपुरे फॅमिली, मोठ्या संख्येने या व्याख्यानासाठी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मित्र हो. खरं तर या विषयाकडे जाण्यापूर्वी 1-2 मिनटं या स्मृती व्याख्यानाच्या अनुषंगानं मला बोलावंसं वाटतं. कदम सरांनी आत्ता आपली भूमिका स्पष्ट केली की आपण या परिषदेच्या वतीनं डॉक्टर चंद्रकांत भानुमते यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जे व्याख्यान सत्र आयोजित केलेलं आहे, मी या व्याख्यानासाठी माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी तो उपस्थित आहे हे माझं भाग्य समजायचं का दुर्भाग्य समजायचं हीच गोष्ट मला सुरुवातीला समजत नाही. कारण विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्यासोबत एकाच बेंचवर बसून आम्ही शिकलो, अनेकदा ते विद्यापीठामध्ये डिपार्टमेंटला जॉईन असताना वहिनी इथं आहेत, दुपारचं जेवण मी त्यांच्या घरात घ्यायचो. अनेक सुखदुःख आम्ही एकत्रितपणे पाहिले. अशा मित्राच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यान द्यायला मला जावं लागेल ही मी कल्पना अशी कधी केलेली नव्हती. पण ठीक आहे, निसर्गाच्या नियमापुढे काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. मान्य काडादी साहेब यांना माहिती आहे, 10-15 वर्ष झाली या गोष्टीला. याच महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विषयाची मुलाखतीच्या अनुषंगानं बाहेरच्या विद्यापीठातला एक्सपर्ट म्हणून मी या ठिकाणी होतो. माझे मित्र डॉक्टर चंद्रकांत भानुमतेही त्या समितीवर होते. आणि एखाद्या व्यक्तीवर प्रेम किती करावं आणि येणाऱ्या परक्या माणसाला सुद्धा न लपवता ते कसं व्यक्त करावं हे काडादे साहेबांच्याकडनं शिकलं पाहिजे. ते मला सरळ म्हणाले होते, हे चंद्रकांत भानुमते आहेत ना, ते आमचे जावई आहेत. हे विधान माझ्या डोक्यात आजही तसंच ते शब्द माझ्या कानावर आहेत.
म्हणजे रामपुरे फॅमिलीची आणि त्यांची किती मोठी सुरुवातीपासूनच सख्य आहे, त्यांच्यावरती किती प्रेम आहे ही गोष्ट आपल्या लक्षात येते. खरं तर एक अजातशत्रू व्यक्ती, अजातशत्रू मित्र हेच शब्दप्रयोग त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षण घेत असताना आपले शिक्षक असतात, आपले मित्र असतात. मी शिक्षक असेल तर माझे विद्यार्थी आहेत. प्रत्येकाच्याच आयुष्यात जन्म आणि मृत्यू ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत. परंतु काही लोक असे असतात की ज्यांच्या स्मृती परत परत आठवाव्यात असं वाटतं, त्यापैकी चंद्रकांत भानुमते आहेत. म्हणजे मलाही वाटतं मित्र म्हणून, माझ्या विद्यार्थ्यांनाही वाटतं, विद्यार्थ्यांना वाटतं. याचं महत्त्वाचं कारण माझी मिसेस त्यांची विद्यार्थिनी आहे. मी जेव्हा या व्याख्यानासाठी येणार असं म्हणाल तेव्हा ती म्हणाली की या व्याख्यानाला सरांच्या मी स्वतः आपल्यासोबत येणार आहे. म्हणजे विद्यार्थी आजही म्हणतात की भानुमते सर वर्गात शिकवायला लागले ना, त्यांचा आवडता विषय ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स होता, कृषी अर्थशास्त्र. कदम सरांची माझी जेव्हा चर्चा झाली, मी म्हणाल मी कशावर बोलायचं आहे. कदम सर मला एकच म्हटलं, अरे भानुमते सरांचा आवडीचा विषय कृषी होता. मग मी असं ठरवलं की त्या विषयाच्या अनुषंगानंच आपल्याला आपले विचार विद्यार्थ्यांसमोर व्यक्त करता आले तर खूप बरं होईल, म्हणून मी तोच विषय या व्याख्यानासाठी निवडला. विद्यार्थी मित्रांनो, ते जेव्हा विद्यापीठामध्ये असायचे, अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे आलेला हा विद्यार्थी होता. सामान्य कुटुंब आणि सोलापूरमधून कोल्हापूरला आलेला विद्यार्थी. अनेकदा परिस्थिती काही असेल, त्याचं एक वाक्य होतं, परिस्थितीचा कधी भाव करायचा नाही. त्यांनी कधीही खिशात पैसे आहेत किंवा नाहीत याची चर्चा कधी केली नाही. सतत हसतमुख. 1998ला आम्ही MA झालो. 1998ला MA झाल्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप आहे व्हॉट्सॲपचा. त्या ग्रुपवर जो फोटो आहे ना, तो चंद्रकांतचा फोटो आहे. आज ताग आहे तो फोटो सर्वांनी कधीही बदललेला नाही. म्हणजे ते आमच्या मनात आहेत, म्हणून त्या ग्रुपवर आम्ही एकमेकांना आमचे विचार शेअर करत असतो. अनेकदा विद्यापीठात कार्यक्रम व्हायचे, व्याख्यानं व्हायची, चंद्रकांत सगळ्यात पुढं असायचा. सगळ्या शिक्षकांचा आवडता विद्यार्थी. साहेब आपल्याला माहिती असेल, डॉक्टर RR दोशी म्हणून आम्हाला हेड ऑफ द डिपार्टमेंट विद्यापीठामध्ये होते. आम्ही MAला असताना सरांचं वय 59 वर्ष होतं, रिटायरमेंटला आलेले होते. ते नेहमी चंद्रकांत या नावानं त्यांना हाक मारायचे. सर त्यांना नेहमी 5 नंतर घरी बोलवायचे आणि काही गोष्टी सांगायचे, आपण कशा पद्धतीने शिक्षक व्हायला पाहिजे, कसा अभ्यास करायला पाहिजे, कशा परीक्षा उत्तीर्ण व्हायला पाहिजे. आपल्याकडे येणारा जो विद्यार्थी आहे तो सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा ह्या 4 जिल्ह्याचं तेव्हा ते विद्यापीठ होतं. या 4 जिल्ह्यांमधून जेव्हा विद्यार्थी येतो तेव्हा तो विद्यार्थी घडवण्यासाठी आपण काय काम करायला पाहिजे, त्यांना कोणत्या गोष्टी द्यायला पाहिजेत, हे सर आम्हाला त्यांच्या घरी सांगायचे आणि ते आम्ही वर्गात पुढे घेऊन जायचो. खरं तर मलाही या ठिकाणी भाग्यवान यासाठी म्हणावंसं वाटतं, आम्हाला गुरु चांगले लाभले म्हणून आम्ही आज या ठिकाणी या व्यासपीठावर मत स्पष्ट व्यक्त करू शकतो. ही गोष्ट मला अत्यंत अभिमानानं सांगावीशी वाटते. खूप काही बोलण्यासारख्या गोष्टी आहेत, परंतु ज्या विषयावर मला त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बोलायचं आहे त्या विषयाकडे मी वळणार आहे. वळण्यापूर्वी एकच गोष्ट त्यांच्याविषयी सांगतो. अनेक कार्यक्रमांमध्ये ते कधी कविता सांगायचे, कधी एखादं गाणं व्यक्त करायचे, पण अक्षरशः काळजाला भिडावं अशा पद्धतीचं त्यांचं एक विधान असायचं, एक कविता असायची. ते नेहमी म्हणायचे आणि त्याने अत्यंत भावनिक होऊन एका कार्यक्रमामध्ये ती कविता म्हणली. त्याची फक्त एकच वाक्य मी पहिला शब्द सांगतो, पण ती जपून ठेवा अंधार फार झाला. ही कविता त्यांनी जी बोलली त्यावेळी, ती कविता अक्षरशः आमचे सगळे मित्रमैत्रिणींच्या डोळ्यांमध्ये अश्रू येत होते. कधीही स्वतःला कमी समजू नका, परंतु कधी गर्व करू नका. अत्यंत नम्रता असेल तरच आपण वरच्या प्रत्येक टप्पे पार करू शकतो. या भावनेनं ते पुढे गेले आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेनं जो हा उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. की असे आदर्श आपण विद्यार्थ्यांसमोर ठेवले गेले पाहिजे, तरच आदर्श शिक्षक काय होते ही गोष्ट पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकेल. यासाठी मी पुनश्च एक वेळ परिषदेचं अभिनंदन करतो. ज्या विषयावर मला आज माझे विचार व्यक्त करायचे आहेत तो विषय खरं तर सर्वसामान्य लोकांच्या संबंधित आहे, त्यांच्या जगण्या मारण्याचा आहे. आनंदाची गोष्ट कशी आहे की कादाळी साहेब आपल्याला कृषी क्षेत्राची प्रचंड आवड आहे. आपण कृषी प्रक्रिया उद्योग चालवत आहात. कृषी प्रक्रिया उद्योगाची आत्ताची दुखणी काय आहेत आपल्याला चांगलं माहिती आहे. कृषी प्रक्रिया उद्योगाच्या बाबतीतली सरकारची धोरणं काय आहेत, जागतिक पातळीवरची स्पर्धा कशा पद्धतीनं आहे आणि अंतर्गत कलह कोणत्या पद्धतीचे आहेत, त्या सगळ्यांना एकत्रित करून जर पुढं जायचं असेल तर नेमकं काय करायला हवं
ह्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकल लेवलच्या माहिती आहेत, पण अर्थशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून, कारण मी माझं PhDचं संशोधन साखर कारखानदारीवर केलं महाराष्ट्रातल्या, हे सगळं भाग पुढं बघत असताना साखर कारखानदारी हा आजच्या व्याख्यानामधला एक भाग असेल, परंतु भारताच्या शेतीच्या समोरची जी बदलती आव्हानं आहेत, विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही टप्प्यामध्ये शिक्षण घेत असेल, शेती सोडून आपण आपलं आयुष्य कल्पनाच करू शकत नाही. त्या अनुषंगाने शेतीकडे आपल्याला कसं बघायला हवं, कोणते प्रश्न शेतीच्या समोर आहेत, या गोष्टीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण होऊन गेली, महाराष्ट्राला 65 वर्ष पूर्ण होऊन गेली. गेल्या 5 ते 6 दशकात खूप आपण प्रगती करण्याचा प्रयत्न केला, खूप वाईट गोष्टी कमी झाल्या, परंतु ऑल इज वेल असं म्हणण्याची परिस्थिती आजची नाही आहे. आज का माहीत नाही, मी पुढच्या टप्प्यात त्याच्यावर बोलेन. आपण आता लाख आणि कोटीची भाषाच बोलत नाही. आता आपण बिलियनच्या पुढे गेलो, ट्रिलियनच्या भाषेशिवाय आपण आता व्यक्त करत नाही. ट्रिलियन कसं लिहायचं गणिताच्या विद्यार्थ्याला सुद्धा अवघड झालं, एकावर किती शून्य असतात याचा विचार केला तरी ट्रिलियन नेमकं काय चाललंय, 5 ट्रिलियन 25 ट्रिलियन 35 ट्रिलियन ह्या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना ज्याच्यावर हे सगळे ट्रिलियनची इकॉनॉमी डिपेंड आहे, ती व्यवस्था आज नेमकी कशा पद्धतीनं पुढे जाते हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. भारताला आपण कृषीवर आधारित असणारा देश या नावानं ओळखतो, परंतु जास्तीत जास्त माणसं कशावर जगतात, जगातल्या कुठल्याही राष्ट्राचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल ती शेतीवर जगतात. आज भारतामध्ये सुद्धा 65% लोक ग्रामीण भागामध्ये राहतात, परंतु चित्र असं दिसतं 1947-48 पासून 2024-25 पर्यंत जे या देशामध्ये 100 रुपयाचं उत्पन्न जर आपण विचारात घेतलं, उत्पादन होतं, या उत्पादनामध्ये जी 65% लोक ज्या क्षेत्रावर डिपेंड आहेत त्यांचा हिस्सा किती आहे, की जो 47-48 मध्ये 55% होता, तो कमी होत 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 आज गेल्या वर्षी तो 18.2% आहे. सरळ सरळ चित्र दिसतं. ऑल इज वेल म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. अनेकदा टक्केवारीच्या गोष्टी फसव्या असतात. शेतीवरची लोकसंख्येचं प्रमाण कमी झालं, पण 36 कोटीच्या 70% होते, आज 140 कोटीच्या 65% आहेत. याचा अर्थ त्याचं ॲक्च्युअल अवलंबित्व हे लोकसंख्येचं वाढलेलं आहे. इकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. म्हणजे शेतीचा GDPतला वाटा कमी व्हायला लागला, हा एक भाग. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे, शेती अपयशी झाली तर शेतकरी आत्महत्या करतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण उद्योग अपयशी झाला तर व्यावसायिक आत्महत्या करतात ते फारसं कुठं दिसत नाही. दोघांमधला एकमेव फरक आहे, फक्त आपण बोलून जातो शेतीत आम्ही सोनं पिकवतो, पण शेतीत पिकणाऱ्या सोन्याची किंमत ठरवायचा अधिकार शेतकऱ्याला नाही. पण कारखान्यामध्ये उत्पादित होणाऱ्या टाचणीची किंमत किती असावी हे ठरवायचा अधिकार उत्पादकाला आहे. मग नेमका उत्पादक कोण याच्यावर खरं तर चिंतन करण्याची वेळ आहे. प्राईस डिटर्मिनेशनची जी व्यवस्था आहे, अर्थशास्त्राचा विद्यार्थी आकडेवारीच्या आधारे आणि डायग्रॅमच्या आधारे बोर्डवर शिकतो, पण ॲक्च्युअल मार्केटमधलं प्राईस डिटर्मिनेशन हे वेगळ्याच पद्धतीनं होतं. हा विचार आपल्याला या ठिकाणी करायला हवा, कारण शेतीचा विकास झाल्याशिवाय आजसुद्धा जेव्हा व्हिजन आपण 2047चं बघतो विकसित भारताचं, आजसुद्धा शेतीच्या विकासासह शिक्षण, व्यापार, आरोग्य आणि उद्योग यांचा विकास होऊ शकत नाही. ही मतं जगातल्या अनेक शास्त्रज्ञांची सुद्धा समोर आहेत. जगाचा इतिहास तोच सांगतो. गेल्या वर्षी डॉक्टर अमर्त्य सेन यांनी जेव्हा विकसित भारताचं स्वप्न भारत सरकारनं जाहीर केलं, विकसित भारत ॲट 2047, त्यावेळेला त्यांनी सांगितलं इथंपर्यंत पोचणं आपल्याला काहीही अवघड नाही, ट्रिलियनच्या बाबतीमध्ये आपण कधीही वाढ करू शकतो. पण डॉक्टर अमर्त्य सेन म्हणतात भारतीय लोकांनी आता वृद्धी दराची चिंता सोडून द्यावी, त्याची आस्था सोडावी, तर भारतीय लोकांनी आता समता, न्याय, सामाजिक कल्याण, रोजगार, आरोग्य आणि शेतमजुराच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळतं का इकडं बघण्याची वेळ आलेली आहे, तर आमचा भारत खऱ्या अर्थाने विकसित होऊ शकेल. दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे, तो कृषी विकासाच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा बोलायला लागतो तेव्हा त्याच्यात आवश्यक बाबी काय, 3-4 मुद्द्यांवर कृषी विकासाच्या बाबतीत मी बोलणार आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो पाण्याचा आहे. कारण शेतीला जर नियमित आणि पुरेसं पाणी मिळालं गेलं तर शेतीचं उत्पादन योग्य पद्धतीने येऊ शकतं हे माहिती आहे, पण वास्तव वेगळंच आहे. पाऊस आपल्याकडे खूप पडतो, पण पडणारा पाऊस समुद्राला जाऊन पाणी मिळतं ही परिस्थिती गेली आजचीच नाही, गेल्या अनेक वर्षापासून आपण या गोष्टी बघतो.
जलसिंचनाच्या योजना आपण आपल्या देशामध्ये राबवल्या, छोटी छोटी धरणं असतील, मोठी धरणं असतील, या गोष्टींच्या बाबतीमध्ये जर विचार केला गेला तर मोठ्या धरणांचं अर्थकारण वेगळं आहे, त्याचं राजकारण वेगळं आहे, छोट्या छोट्या बांधाऱ्यांचं अर्थकारण वेगळं आहे. परिस्थिती अशी आहे, खरं तर मी पश्चिम महाराष्ट्रातून येतो, हा थोडासा दुष्काळी भाग जर विचारात घेतला, दुष्काळी भागामध्ये पाणी नाही म्हणून प्रश्न आहेत, आमच्याकडे पाणी आहे म्हणून प्रश्न आहे. खरा प्रश्न काय आहे पश्चिम महाराष्ट्रात अनेकदा असा दिसतो, बरीचशी शेती ही जलसिंचनावर डिपेंड आहे, म्हणजे इरिगेशनवर डिपेंड आहे. प्रामुख्याने ऊसाचं पीक फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पण चित्र असं आहे, जेव्हा नदीत पाणी असतं ना तेव्हा वीज नसते, जेव्हा वीज असते तेव्हा नदीत पाणी असत नाही, आणि नदीत पाणी पण आहे वीज पण आहे तेव्हा मोटर फिरत नाही साहेब. हे वास्तव आहे. म्हणजे शेतकरी नेमका कोणत्या कचाट्यात सापडलेला आहे ही गोष्ट आपल्या लक्षात येईल. कारण ती कमी दाबाची आहे, सिंगल फेज आहे, 3 फेज नाही. त्यामुळं पाणी असून वीज असून सुद्धा शेतात पाणी येत नाही ही परिस्थिती दिसते. आणि ज्या शेतात पाणी येतं त्या शेतामधलं पर्क्युलेशन होऊन मीठ वर आलेलं दिसतं. लँड सॅलिनेशनचा प्रॉब्लेम हा दुसरा या ठिकाणी दिसतो. एकूण ऊस पट्ट्यातल्या रिव्हर बेसिन जो एरिया याच्यामधले 17 ते 18% जमीन आज लँड सॅलिनिटीनं पूर्णपणे खराब झालेली आहे, की ज्या जमिनीमध्ये आपण पिकच घेऊ शकत नाही. म्हणजे अतिरेकी पाण्याचा वापर ही गोष्ट एका बाजूला दिसते. ओलिताखालचं क्षेत्र जर बघितलं गेलं या देशाचं तर भारतामध्ये फक्त 55% क्षेत्र हे ओलिताखाली आहे. आणि ज्या देशाची बरोबर स्पर्धा करून आपण विकसित भारत होण्याचा विचार करतो ते चीनचं क्षेत्रफळ जर बघितलं तर ते 67% क्षेत्र हे पाण्याखाली आहे. जपानचं 72% आहे, आपल्या शेजारच्या पाकिस्तानचं 72% आहे. म्हणजे पाण्याखालचं क्षेत्र कमी आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी दिसते की 12.3 कोटी हेक्टर जमीन एकूण पीक क्षेत्राच्या 54% जमिनीला ही जमीन ही पावसावर आधारित आहे. हे काय ही बाब विकसित भारताकडे जाताना फार विचार करण्यासारखी असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला गेला तर फक्त 17% जमीन आपली पाण्याखाली आहे. 17% जमीन पाण्याखाली आणि 13-14 कोटी लोकसंख्या, ह्या सगळ्याचं गणित जेव्हा आपण जुळवायला लागतो तेव्हा एक लक्षात येतं नेमकं चुकतं कुठं. आता तज्ज्ञांच्या मते अनेक अभ्यास त्याच्यावरचे झालेले आहेत. ते म्हणतात सिंचनाखालचं क्षेत्र जे 71 लाख हेक्टरपर्यंत महाराष्ट्रातलं पोचू शकतं. आज ते फक्त 53 लाख हेक्टर आहे. म्हणजे इथंपर्यंत वाढ आपण निश्चितपणे करू शकतो. ही एक बाब झाली. दुसरी महत्त्वाचा मुद्दा उत्पादनाच्या बाबतीतला आहे. मी फार आकडे इथं सांगणार नाही, पण जे आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी आपल्यासमोर मांडेन. 1904 पासून 1945 पर्यंत शेतीच्या उत्पादनाचा वार्षिक दर हा 0.5% होता. तेव्हा आम्ही सांगायचो की ब्रिटिशांच्या कालावधीमधली शेती होती, ब्रिटिशांनी या देशातली शेती संपवली, उद्योग संपवले, त्यांनी इरिगेशनच्या स्कीम सुरू केल्या गेल्या नाहीत, शेती विकासाचा दर कमी होता. 1948 नंतर काय चित्र दिसतं, 48 ते 84 पर्यंत 2.7% वाढला आणि 84च्या नंतर आजपर्यंत 2.9% आहे. म्हणजे कृषी विकासाचा दर 2.9% आहे. आपल्याला माहिती आहे, आपण यातले तज्ज्ञ आहात. दर पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे 12व्या योजनेपर्यंत, त्यानंतर योजना आपण बंद केल्या, प्रत्येक पंचवार्षिक योजनेपर्यंत एक टार्गेट दिलं जायचं, शेतीच्या विकासाचा दर आम्हाला 4% न्यायचा आहे. सरकार कोणतं होतं याच्याशी आपल्याला या ठिकाणी मला ते वक्तव्य करायचं नाही आहे. अकॅडमिक लेवलला जर आपण बोलायला लागलो 4% शेतीचा विकास मला करायचा असेल तर शेतीतली गुंतवणूक किती टक्के करायला पाहिजे याच्यावर फारसं बोललं जात नाही. पहिली पंचवार्षिक योजना 1991ला सुरू झाली, 51 ते 56 या कालावधीमध्ये ती योजना 1960 कोटी रुपयांची योजना होती. 5 वर्षाचं बजेट होतं. त्यापैकी 30% खर्च आम्ही शेतीवर करत होतो. आणि आज आमच्या योजनेमधला नीती आयोगाच्या माध्यमातून जो खर्च केला जातो त्याचा विचार केला गेला तर तो फक्त 3 ते 3.5% कमी झाला. इतक्या वेगानं खर्च कमी होतो, आमचा ऑब्जेक्ट वाढायला लागतं. आपल्याला माहिती आहे, पूर्वी अन्नमंत्री होते, आता कृषी मंत्री आहेत. हा दोघांमधला महत्त्वाचा फरक आहे. अन्नमंत्री जेव्हा असतो तेव्हा लोकांच्या वेदना नेमक्या काय आहेत ह्या लक्ष दिलं जायचं. आता कृषी मंत्री आहेत. हा बदल का होत गेला? परवाच एक बदल झाला मनरेगाच्या बाबतीमधला, तो पण एक बदल आपल्याला दिसतो. मनरेगाकडून आता जयरामजीकडे आपण निघालेलो आहोत, तर तो भाग वेगळा आहे. परंतु योजना बदलत जाणं, योजनांची नावं बदलत जाणं, पण योजनांच्या माध्यमातून लोककल्याण आणि
कृषी क्षेत्राचं कल्याण याच्या बाबतीमध्ये काय घडतं याचा विचार आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. पीक व्यवस्थेच्या बाबतीत एक गोष्ट आपल्या अशी लक्षात आली पाहिजे, आपण काय पिकवतो आणि त्यासाठी काय खर्च करतो ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण याचा विचार इंडस्ट्रीमध्ये केला जातो, कॉर्पोरेटमध्ये केला जातो. व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस अँड फॉर होम टू प्रोड्यूस, या 3 गोष्टींवर त्या गोष्टी आधारित आहेत. म्हणजे मला काय उत्पादन करायचं आहे, कसं उत्पादन करायचं आहे आणि कोणासाठी उत्पादन करायचं आहे. कॉर्पोरेट सरळ सांगतात, मला मार्केटमध्ये ज्या गोष्टीला मागणी आहे त्याचं उत्पादन करायचं आहे. कारण डिमांड आणि सप्लायवर आपण जेव्हा बोलायला लागतो, ज्या गोष्टीला जास्त मागणी तिथं मला जास्त प्रॉफिट मिळणार आहे अशाच गोष्टीचं उत्पादन मी करून मार्केटमध्ये पुढे येईल. शेतीच्या बाबतीत काय चित्र दिसतं, भारत आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण, गहू, तांदूळ आणि ऊस याच क्षेत्रामध्ये सातत्यानं वाढ होताना आपल्याला दिसते. सोयाबीन वाढलं आणि भुईमुग कमी झालं. आपण जे ऑइल इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा विचार घेतो याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल. याचं कारण काय, तर कॅश क्रॉपकडे आपण वळालो. ज्वारीचं उत्पादन परत कमी झालं. पूर्वी तर कार ज्वारीचं उत्पादन असायचं, ते तर आणखी कमी व्हायला लागलं. आणि आज हायब्रिड वाढतं, त्याचं यील्ड वाढतं, त्याचा कस कमी होतं. हे चित्र आमच्या डोळ्यासमोर आलं. याचा अर्थ आपल्या अन्नधान्य पिकवण्यासाठीचं क्षेत्र कमी झालं, नगदी पिकाचं वाढलं. विशेष म्हणजे गेल्या 60 वर्षात ऊसाचं उत्पादन 11 पटीनं वाढलं. क्षेत्र 11 पटीनं जर ऊसाचं क्षेत्र वाढलं असेल साहेब, याच्यामधलं एक राजकारण असं वेगळं दिसतं. खरं तर निसर्गावर आधारित काय पिकवायला पाहिजे हे आम्ही न ठरवता राजकारणावर आधारित आम्ही काय पिकवायला पाहिजे हे ठरवतो. ऊसाच्या बाबतीत हे झालं. म्हणजे ऊस क्षेत्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं, या राज्यातल्या प्रामुख्यानं ज्या जिल्ह्यांमध्ये ऊसाचे सगळ्यात जास्त कारखाने साखर उत्पादन करणारे निर्माण झाले ना, तिथं सगळ्यात कमी पाणी आहे. म्हणजे जिथं दुष्काळ आहे, जिथं पाणी कमी आहे, तिथं ऊस क्षेत्र जास्त आहे, तिथं प्रक्रिया करणारे कारखाने जास्त आहे. आणि जिथं पाणी मुबलक प्रमाणामध्ये तिथलं ऊसाचं उत्पन्न आता हळूहळू घडायला लागलेलं आहे. कारण तिथं शेतीचे प्रयोग वेगळे वेगळे सुरू झालेले आहेत. हे चित्र आपल्यासमोर दिसतं. म्हणजे यासुद्धा गोष्टींवर आपण विचार करण्याची आवश्यकता असं मला वाटतं. राजकारणाच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी करत जातो, परंतु सगळी बाब ही अर्थकारणाच्या भोवती फिरत असलेली दिसते. दर हेक्टरी उत्पादकतेचा भाग जर आपण बघायला लागलो, ती सुद्धा कमी व्हायला लागली. परवाच एक रिपोर्ट पब्लिश झाला इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंजचा. या इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंजचा जो रिपोर्ट होता, त्यांच्या रिपोर्टमध्ये एक वाक्य आहे, 2050पर्यंत भारतातील शेतीची उत्पादकता 25% घटण्याची शक्यता आहे. जगातल्या क्लायमेट चेंजचे रिपोर्ट आपल्यासमोर येतात, कारण ते म्हणतात पर्जन्यामध्ये 1% जरी बदल झाला तर कृषी क्षेत्राच्या वाढीचा दर हा 0.7% कमी होणार आहे. म्हणजे हे एका बाजूला रिपोर्ट्स आपल्यासमोर येतात. आमची पीक पद्धती वेगळ्या दिशेनं पुढे जायला लागली. आणि सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्डाचा रिपोर्ट असं सांगतो की ज्याचा अभ्यास न करता आपण पिकाचं उत्पादन घ्यायला लागतो. तो रिपोर्ट सांगतो 700 जिल्ह्यापैकी या देशातल्या 256 जिल्ह्यामध्ये भूगर्भातल्या पाण्याचा तुटवडा भविष्यात निर्माण होणार आहे. कारण आज भूगर्भातला 80% पाणी फक्त शेतीसाठी आपण वापरतो. प्रामुख्यानं जिथं पाणी कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे ना, तिथं विहिरीच्या ऐवजी बोरवेल जास्त आपण घेतो. आज या बोरवेल जर 700 फुटापर्यंत 800 फुटापर्यंत खाली जात असतील तर आपण किती खोलवरचं पाणी वरती घेतो. याचा अर्थ ते पाणी डायरेक्ट आपण क्षारवरती घ्यायला लागतो. त्याचा कुठलाही केमिकल अनालिसिस आपण करत नाही. त्या अनुषंगाने आपण शेती करायला लागलो. दुसऱ्या बाजूला आपल्याला चित्र असं दिसतं की आम्ही म्हणतो पहिली हरित क्रांती झाली, दुसरी हरित क्रांती झाली, आपण आता तिसऱ्या हरित क्रांतीच्या दिशेनं वाटचाल करत आहोत. या सगळ्यामध्ये हायेस्ट वापर हा खतांच्या बाबतीतला होता. भारतामध्ये रासायनिक खतांचा वापर बघितला गेला तर प्रति हेक्टर 137 किलो खतं आपण वापरतो. पण त्याच वेळेला जर इतर देशांचा आपण विचार केला तर प्रामुख्याने चीनमध्ये 973 किलो खतं वापरली जातात, जपानमध्ये 340, जर्मनीत 177, दक्षिण कोरियामध्ये 400 किलो रासायनिक खतांचा वापर केला जातो. पण याच बाबतीमध्ये जर आपण गहू, तांदूळ आणि ऊस या तिघांच्या बाबतीत विचार केला गेला तर एक गोष्ट दिसते, या विकसित राष्ट्रांच्या आपण 0.33% आमची उत्पादकता आहे. ऊसाच्या बाबतीमध्ये अनेकदा चित्र दिसतं, ऊसाची आंदोलनं सातत्यानं होतात, ऊसाच्या दराची आंदोलनं सातत्यानं होताना दिसतात. आज आमच्या एका
साखर कारखान्याची मॅक्सिमम क्रशिंग कॅपॅसिटी पर डे 15,000 रुपये मॅक्सिमम आहे. आता 15,000 टन ही मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे, पण त्याचं इकॉनॉमिक्स आपण कधी विचारात घ्यायला लागत नाही. हे सगळे साखर कारखाने अंडर कॅपॅसिटी युटिलायझेशन चालतात. म्हणजे एकूण उत्पादन क्षमतेच्या 68% उत्पादन क्षमतेचा ते वापर करतात. 32% उत्पादन क्षमता आजही आपण या महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांची वापरत नाही. म्हणजे शेतीच्या आणि ऊसाच्या दराचा प्रश्न जेव्हा समोर येतो ना, तेव्हा फक्त राजकारण आणणं, कुठला पक्ष तिथं आहे याच्यावर न जाता हे अंडर कॅपॅसिटी युटिलायझेशन का चालतात, बाय प्रोडक्टच्या बाबतीमध्ये काय, बाय प्रोडक्टचा प्रोडक्शन कॉस्ट किती आहे. आणि जेव्हा क्युबामध्ये, ब्राझीलमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये ती साखर त्यांची मार्केटला येते, या देशातली साखर मार्केटला जाते आणि आम्हाला अनेकदा 9 रुपये किलोने विकली तरी आमची साखर घेतली जात नाही. ह्याची कारणं काय? तिथं जर 50,000 मेट्रिक टन क्रशिंग कॅपॅसिटी असेल शुगर बीटची आणि आमच्याकडे 15,000 मेट्रिक टन शुगर केनची क्रशिंग कॅपॅसिटी असेल तर ऑटोमॅटिकच प्रोडक्शन कॉस्ट कमी येणार आहे. प्रोडक्शन कॉस्ट कमी आला की प्रायसिंगला कमी व्हायला लागतं. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यावर गेली 2-3 महिन्यांपासून खूप गांभीर्याने चर्चा देशामध्ये सुरू आहे की या देशाचा रुपया का गडगडायला लागलेला आहे. खरं तर देशाचा रुपया गडगडत असताना विचार करायला पाहिजे की एकूण आमचं इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये ठीक आहे, ट्रम्पची पॉलिसी 50% टॅरिफ लावले, त्याचा इम्पॅक्ट झाला. कुणावर इम्पॅक्ट झाला? इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनावर इम्पॅक्ट झाला नाही. जे उत्पादनं बाहेरच्या देशातून कच्चा माल आयात करून त्याच्यावर प्रक्रिया करतात आणि त्याचं एक्सपोर्ट करतात त्याच्यावर जास्त इम्पॅक्ट झाला. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे, 100 रुपयांमध्ये ज्या क्षेत्रापासून 18 रुपयाचं योगदान होतं त्याचं एक्सपोर्ट किती वाढलं याच्यावर आपण खरं तर विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण आमच्या देशामध्ये आम्ही आंबा पाठवतो, द्राक्ष उच्च दर्जाची पाठवली जातात, पण आंबा आणि द्राक्षाच्या ज्या किमती आहेत त्या किमती आणि त्या देशामधून त्याच्यावर प्रक्रिया केलेल्या ज्या वस्तू आम्ही आमच्या देशामध्ये इम्पोर्ट करतो त्याच्या किमतीचा विचार आपण कधी करतो का? कोकणातून जेव्हा सीझन सुरू झाल्यानंतर पहिल्या सीझनचा जो एक्सपोर्ट क्वालिटीची पेटी मार्केटला येते त्याचा मॅक्झिमम दर राहतो 3,500 ते 4,000 रुपये एका डझनचा, जो आंबा आपल्या लोकल मार्केटला कुठंच दिसत नाही. हा आंबा जेव्हा युरोपियन कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट द्राक्षाचं मी बोलत नाही कारण द्राक्षावर औषधांचा इम्पॅक्ट झाल्यामुळे ती आमची परत आलेत अनेकदा. आंब्याच्या बाबतीमध्ये मात्र हे चित्र असं दिसलं की मॅक्झिमम समजा 4,000 रुपयाचा आंबा आम्ही त्यांच्याकडे पाठवला, ती राष्ट्र हा आंबा कन्झम्पशनसाठी इम्पोर्ट करत नाहीत. भारत हा एकमेव देश असेल की डायरेक्ट कन्झम्पशनसाठी आंब्याचा वापर केला जातो. या राष्ट्रांमध्ये इंडस्ट्रियल प्रॉडक्ट म्हणून आंबा इम्पोर्ट केला जातो, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्याचा जो इसेन्स तयार होतो तो इसेन्स आमच्याकडे आंब्याचा सीझन नसताना आमच्या कोल्ड्रिंक हाऊसमध्ये मँगो शेक मिळतो. 1 किंवा 2 थेंब त्याच्यात इसेन्स टाकला की 100 रुपयाचा मँगो शेकचा ग्लास तयार होतो. इसेन्सचा 1 डझन आंब्याच्या पाठीमागून जो इसेन्स तयार केला जातो त्याची मार्केटमधली किंमत 8,500 रुपये. म्हणजे वी आर एक्सपोर्टिंग गुड क्वालिटी रॉ मटेरियल आणि इम्पोर्टिंग प्रोसेस्ड फूड्स. ही बाब फक्त एका आंब्याच्या बाबतीमध्ये झाली. आणि तुम्ही जर पूर्ण मुंबईपासून गेटवे ऑफ इंडियापासून अलिबागपासून जर बांद्यापर्यंत जर बघितलं, पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये आंब्यावर प्रक्रिया करणारे उद्योग किती आहेत. या सगळ्या पट्ट्यातलं हायेस्ट मायग्रेशन महाराष्ट्रातलं तिथं आहे. हे सगळे मुंबईला गेलेले लोक आहेत, सगळे तरुण मुंबईकडे गेलेले. का तर त्याच्यावर प्रक्रिया करणारा उद्योग नाही. आता काजूच्या बाबतीमध्ये काजू ड्राय करणं, ड्रम रोस्ट करणं ह्याच्या पलीकडे काय आम्ही तिथं करत नाही. हा थोडासा प्रक्रिया करून आम्ही एक्सपोर्टच करतो आणि त्याच्यावर प्रक्रिया केलेले प्रोडक्ट परत आम्ही इम्पोर्ट करतो. जाम असतील, जेली असतील, चॉकलेट्स असतील, हे सगळे प्रोडक्ट जर आपण बघितले गेले भारतामध्ये 80% प्रोडक्ट आम्ही इम्पोर्ट करायला लागतो. इम्पोर्ट कॉस्ट आणि एक्सपोर्टपासून मिळणारा पेमेंट ह्या दोन्हीचा हिशोब जेव्हा करतो तेव्हा आमचं बॅलन्स ऑफ पेमेंट कधीच बॅलन्स्ड होत नाही. ते नेहमी डेफिसिटला जायला लागतं. आणि ही डेफिसिट आपल्याला आठवत असेल, अर्थशास्त्राचे अनेक अभ्यासक आहेत. 2014ची गोष्ट आहे. डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना एकाच मुद्द्यावर खूप जास्त दंगा झाला, ते म्हणजे करंट अकाउंटचं डेफिसिट 3.4% गेलं होतं. इतकं मोठं डेफिसिट असतं का? म्हणजे काय, तुम्ही 100 रुपये मिळवताय आणि 103 रुपये 50 पैसे खर्च करताय. म्हणजे 3.5 रुपये तुमचा उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होतोय. हे 3.5 रुपये कशावरचे आहेत? उपभोगावरचे आहेत, भांडवली खर्च नव्हता.
त्यावेळेला अनेक विद्वानांनी पुढं बाब सांगण्याचे ठरवलं की अरे अमेरिकेमध्ये 100 रुपये त्यांचं उत्पन्न आहे आणि 140 रुपये ते खर्च करतात. आम्हाला 3.5 रुपये आणि 40 रुपयेमधला फरकच कळला नाही. 40 रुपये ते जादा खर्च करतात ना, त्यांनी ज्या गुंतवणुकी केल्यात भांडवली गुंतवणुकी त्याच्यावरचा तो खर्च आहे. आणि आमचा जो 3.5 रुपयाचा खर्च आहे तो मला दर महिन्याला खर्चालाच तेवढे पैसे लागतात. देर इज नो इन्व्हेस्टमेंट कॉस्ट. कॅपिटल अकाउंटचं डेफिसिट आणि करंट अकाउंटचं डेफिसिट याच्यात फरक नाही कळला. त्याच्यावर त्या निवडणुकीचा मोठा मुद्दा झाला. आम्ही ते डेफिसिट कमी करतो म्हणून आला, आता ते डेफिसिट 4%वर गेले. म्हणजे ह्याच्या पाठीमागचे गणित जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा ही डेफिसिट सातत्यानं वाढते. त्याचा पण इम्पॅक्ट रुपया कोलमडण्यावर झालेला आहे. आश्चर्य वाटेल, मी थोडंसं 1 मिनिट आपल्याला या रुपयाच्या बाबतीत बोलतो, या विषयातून विषयांतर करून. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, याच्याकडे सर्वसामान्य लोकांना याची फारशी कल्पना असत नाही. आज या देशातून बाहेरच्या देशामध्ये जे लोक नोकरीसाठी, व्यवसायासाठी, उद्योगासाठी गेलेले आहेत, आपण ह्यांना काय म्हणतोय, तिथं जे उत्पन्न ते मिळवतात ते उत्पन्न ते आपल्या देशामध्ये पाठवून देतात. त्याला आम्ही फॉरेन रेमिटन्स म्हणतोय. आता हे फॉरेन रेमिटन्स आहेत ना, ही गेल्या 6 महिन्यामध्ये आमच्या देशात फार मोठ्या प्रमाणात यायला लागलीत. म्हणून रुपया 100वर जायचा थांबलाय. काही प्रमाणात डॉलर्स आमच्या RBIकडे यायला लागलेत. भारतीयांनी परदेशात मिळवलेला पैसा ते भारतात पाठवायला लागलेत, म्हणून 91च्या पुढे रुपया अजून गेलेला नाही. हा विचार आपण या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे. कारण FDI दुसरा एक मुद्दा तिथं आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि मित्रहो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट असे 2 प्रकार आहेत. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट ही प्रामुख्याने शेअर मार्केटशी रिलेटेड होते. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. आज आमच्याकडे 100, आमचं काय टार्गेट होतं, 100 रुपये समजा आमच्याकडे FDI यायला पाहिजे, ती 80 रुपये आलेली आहे. पण आम्ही सांगताना काय सांगतो, ठीक आहे आमच्याकडे 80 रुपये FDI आलेली आहे, पण FDI गेली किती हे आकडे सांगत नाही. 80 रुपये आमच्याकडे FDI आली, 110 रुपये FDI परत गेली, विड्रॉ करून घेतली. ही जी विड्रॉ करून घेतल्यामुळे 30 रुपयाचा गॅप आहे ना, त्याचा इम्पॅक्ट डॉलरचा तुटवडा आहे. आणि ज्या गोष्टीचा तुटवडा असतो का, तर त्याची मागणी जास्त असते. सोन्याच्या बाबतीमध्ये दरवर्षी 3000 टन सोनं आम्ही इम्पोर्ट करतोय. सोन्याचे दरमध्ये वाढायला लागले. सोन्याचा दर वाढायला लागला म्हणून सर्वसामान्य लोकांनी मागणी वाढवायला सुरू केली. मागणी वाढवायला सुरू केली, त्याचं स्पेक्युलेशन झालं, सट्टेबाजी झाली. सोन्यातली गुंतवणूक वाढायला लागली, शेअर मार्केटली गुंतवणूक विड्रॉ व्हायला लागली. कारण शेअर मार्केटच्या रेटपेक्षा सोन्याच्या गुंतवणुकीपासून मिळणारे रिटर्न्स जादा होते. म्हणजे गरज नसताना सोन्याची मागणी वाढली, त्याच्या किमती वाढल्या, 1.25 लाख रुपये क्रॉस केले. हे सगळी गणितच चुकायला लागली. रुपया 90 रुपये 91 रुपयाच्या मध्ये खेळायला लागला. परत मागच्या 4 दिवसात सोनं 5000 रुपयानं कमी झालं. म्हणजे रुपयाच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींवर आपण जेव्हा चर्चा करायला लागतो तेव्हा दुसरी गोष्ट आपण विचारात घेतली पाहिजे. दरवर्षी या देशातली 4.5 लाख विद्यार्थी बाहेरच्या देशात वेगवेगळं शिक्षण घेण्यासाठी जातात, प्रामुख्यानं IT, मेडिकल. 4.5 लाख विद्यार्थ्यांनी त्या देशामध्ये भरलेली फी डॉलरमध्ये भरलेली आहे ना, त्या डॉलरला असणारी मागणी. म्हणजे सातत्यानं आपण सोन्यासाठी असेल, गुंतवणुकीसाठी असेल, शिक्षणासाठी असेल, वस्तू खरेदीसाठी असेल, कारण वस्तू खरेदी आता आमच्या एका क्लिकवर शक्य झालेत, मोबाईलवर आपण खरेदी करू शकतो. या सगळ्यासाठी डॉलरची मागणी सातत्यानं वाढायला लागली. अरे पण ज्या डॉलरची मागणी वाढते त्याच्या किमती वाढायला लागल्या, रुपयाची मागणी का वाढत नाही? तर आमच्या वस्तू इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्या पद्धतीनं पोहोचत नाहीत. आम्ही स्टार्टअप सुरू करायला लागलो. स्टार्टअप ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये किती सुरू झालेत? ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये सुरू झालेलं स्टार्टअपचं प्रोडक्शन मार्केटमध्ये किती पोहोचलं? आज एकूण जी FDI महाराष्ट्रामध्ये झालं ना, या एकूण FDIच्या फक्त 2% FDI ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲक्टिव्हिटीजमध्ये झालं आहे. अदरवाईज सगळं FDI हे हॉटेल इंडस्ट्रीला झालं, टुरिझमला झालं, बँकिंगमध्ये झालं, एज्युकेशनमध्ये झालं. जर रस्ते बांधणी झालं असतं, कृषी विकासामध्ये झालं असतं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये झालं असतं, तर त्यांना हा पैसा काढून घेणं शक्य झालं नसतं. जेव्हा वेगानं विदेशी पैसा काढून घेण्याची प्रक्रिया वाढायला लागते ना, तेव्हा त्या देशाचा रुपया गडगडायला लागतो. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कृषी क्षेत्र मात्र बाजूला पडलेलं दिसतं.
कारण ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट आपलं वाढत असताना दिसत नाही. मगाशी मी थोडंसं रुपयाकडे आलेलो होतो. ऊस आणि पाण्याच्या बाबतीमध्ये थोडंसं मला या ठिकाणी विश्लेषण आपल्याला करावंसं वाटतं. पाणी पुरवठा करण्याच्या पद्धती, आमच्याकडे एक पद्धत आहे पश्चिम महाराष्ट्रात. शेतात ऊसाला पाणी कसं द्यायचं त्याला आम्ही नाव दिलं आहे डुबुक पद्धती. हे डुबुक पद्धती काय आहे, आम्ही पाटानं पाणी पाजतो. पाणी सोडून द्यायचं रात्री, इरिगेशनचंच आहे, आणि सकाळी बघायला जायचं. दगड टाकायचं शेतात, डुबुक आवाज आला की समजायचं पाणी पिलं. ही गोष्ट किती भयानक पद्धतीने आपण पुढे घेऊन जातोय. एक लक्षात येईल, जो आडसाली ऊस आहे त्याला 340 ते 350 सेंटीमीटर पाणी लागतं. पूर्व हंगामी ऊसाला 325 सेंटीमीटर पाणी लागतं. सुरूच्या ऊसाला 275 सेंटीमीटर पाणी लागतं. खोडव्याला 250 सेंटीमीटर पाणी लागतं. आणि त्याच वेळेला केळी आणि द्राक्षासारख्या पिकाला मात्र 1200 ते 2200 मिलीमीटर पाणी लागतं. म्हणजे केळी द्राक्ष सुद्धा कॅश क्रॉप्स आहेत, ऊस सुद्धा कॅश क्रॉप्स आहेत, पण केळी द्राक्षाला लागणारं पाणी ऊसाच्या फक्त 20% पाणी लागतं. या 20% पाण्याने जर उत्पादनं वेगानं पुढे येत असतील तर ज्या भागामध्ये पाण्याचा तुटवडा आहे तिथं ऊसाचं प्रमाण वाढवायची गरज नाही, याचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, एकूण वेळेचा विचार करता काही मी मुद्दे माझे आवर्ती घेईन. पतपुरवठ्याच्या बाबतीतले खूप महत्त्वाची बाब आहे. शेतीचा पतपुरवठ्याच्या बाबतीमध्ये शेतीसाठी सरकारनं खर्च किती केला याचे आकडे दरवर्षी वाढतात, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याचं अर्थशास्त्र कधी लोकांना, शेतकऱ्यांना कळत नाही. गेल्या वर्षी 100 रुपये खर्च केला, यावर्षी 105 रुपये खर्च केला. लोकांना वाटतं की 5 रुपयानं गेल्या वर्षीपेक्षा खर्च वाढला. स्थिर किमतीला किती वाढला? गेल्या वर्षी 100 रुपयात खत मिळत होतं, आता त्याची किंमत 110 रुपये झालेली आहे. 10% भाव वाढली ना. इन्फ्लेशन रेट 10%चा आहे, एक्सपेंडिचर आम्ही फक्त 5% वाढवला. तुम्ही ॲक्च्युअल सांगितलात, एक्सपेंडिचरच्या इन्फ्लेशनच्या रेटला कुठं मॅच होतं आहे? म्हणजे ॲक्च्युअल आकडे आपण सांगायला लागतो, पण हे ॲक्च्युअल वाढत नाहीत. हे चित्र फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण आजसुद्धा आरबीआयचे रिपोर्ट सांगतात फक्त 27% कर्ज पुरवठा शेतीला दिला जाणारा 2023-24चा हा इन्स्टिट्यूशनल आहे. म्हणजे 73% कर्ज पुरवठा हा आजसुद्धा सावकार असेल किंवा खाजगी व्यापारी असतील, खाजगी व्यवस्था असेल त्यांच्याकडून तो कर्ज पुरवठा होतो. याच्या बाबतीमध्ये मला कुठंही दीर्घकालीन शेतीचं धोरण दिसत नाही. कारण कृषी क्षेत्रातली जर गुंतवणूक बघितली गेली, गुलाटींचा अभ्यास आहे 2 वर्षापूर्वीचा, 10% सरकारी गुंतवणुकीतील घट ही कृषी उत्पादनात वार्षिक 2.4%ची घट घडवून आणते. हा भाग गुलाटींनी सांगितला. युनेस्कोचा रिपोर्ट जो 2021चा आहे, युनेस्को म्हणतं भारतात दर 10 लाख शेतकरी लोकसंख्येच्या मागे पूर्ण वेळ कृषी संशोधकांची संख्या फक्त 253 आहे, ज्याच्यावर आपल्याला जास्त फोकस करायला हवा. कारण ॲग्रिकल्चर रिसर्च आणि ॲग्रिकल्चर एक्सपेंडिचर ऑन रिसर्च या दोन्हीचा विचार केला तर 10 लाख शेतकऱ्यांच्या मागं 253 शेती संशोधक आहेत. त्याच वेळेला डेन्मार्कमध्ये 10 लाखाच्या मागं हे प्रमाण 8066 आहे. आम्ही शेती करतो पण ती शास्त्रीय पद्धतीनं कशी करायला पाहिजे याच्यासाठी जे इनपुट आम्हाला मिळायला हवं ती गोष्ट आम्हाला इथे कमी दिसते. आरबीआयचा रिपोर्ट सांगतो प्रति हेक्टर कृषी संशोधनाचा जो खर्च होतो तो सरासरी खर्च हा 590 रुपये आहे. म्हणजे 2.5 एकरवर संशोधनासाठी सरकारच्या वतीनं केला जाणारा खर्च हा फक्त 590 रुपये आहे. बाहेरच्या देशात तो 2500 रुपये आहे. आपण जेव्हा तुलना करायला लागतो, कारण आम्ही तुलना आता कोणाशी करतोय, अमेरिका, चीन आणि भारत. आपण 5 ट्रिलियनवर आहोत, 2047ला आम्हाला 25वर जायचं आहे. पण आत्ता अमेरिका 30 ते 32 ट्रिलियनवर आहे, चीन 25 ते 27 ट्रिलियनच्या दरम्यान आहे. आम्ही मागच्या महिन्यातली आकडेवारी कॅल्क्युलेशन आमचं आहे 4.5 ट्रिलियन. हे 4.5 ट्रिलियन काय आहे हे सुद्धा समाजाच्या लवकर लक्षात येत नाही. हे 4.5 ट्रिलियन हे पर्चेसिंग पॉवर पॅरिटीवर डिपेंड आहे. म्हणजे आमची खरेदी शक्ती काय आहे. अमेरिकेमध्ये एक वस्तू विकत घ्यायला $1 द्यावा लागतो ना, तेव्हा आमच्या देशामध्ये त्या वस्तूला 90 रुपये द्यावे लागतात. म्हणजे आम्ही म्हणतो की आमच्याकडं अशी ती $4.5 ट्रिलियन इकॉनॉमी आहे.
या सगळ्या बाबतीवर बघितलं गेलं तर लक्षात येतं की अंदाजपत्रकामध्ये एकूण खर्चापैकी फक्त 3.2% खर्च शेतीसाठी केलेला आहे आणि या 3.2%पैकी फक्त 0.35% खर्च संशोधनावरचा आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर रिसर्चकडे आपण खूप कमी पद्धतीनं पाहतो. त्याला जोडून दुसरा जो उद्योग आहे त्याच्यासाठी महाराष्ट्रात सातत्यानं आंदोलन होतात, तो म्हणजे दुधाच्या बाबतीतला आहे. 2019-20ला पशुगणना झाली महाराष्ट्रात. ह्या पशुगणनामध्ये 0.8% दुभती जनावर आहेत एकूण जनावरांच्या. पण या काळात हे खरं तर न सुटलेलं कोड आहे. दुधाचं उत्पादन 63.56% वाढलं. एकूण दूध उत्पादन 2012ला 146 दशलक्ष टन होतं, ते 2020मध्ये 240 दशलक्ष टन झालं. साहेब, मला हे गणित कधी कळत नाही. महाराष्ट्रातल्या लोकांची दुधाची मागणी, महाराष्ट्रामधल्या पशुधनाच्या मार्फत उत्पादित होणारं दूध, या दोन्हींचा जर विचार केला, आज दुधाची मागणी जर 100 लिटरची असेल तर आमच्याकडचं दूध हे 58 लिटर तयार होत आहे. म्हणजे आमच्याकडे 42 लिटर दूध ऑलरेडी कमी असताना सगळ्यांना पुरून उरेल एवढं दूध कुठून येत. ह्या खरं तर संशोधनाचा विषय हा इथं आहे. कारण दुधाच्या बाबतीमधलं सगळ्यात मोठी भेसळ जर कुठं असेल तर ती दुधात दिसते. आज राज्याच्या मागणीपेक्षा कमी उत्पादन जर आम्ही करत असेल, आम्ही दुधाचा इम्पोर्ट कुठनं करत नाही, दुधाचं एक्सपोर्ट आम्ही बाहेरच्या देशामध्ये करण्याचा प्रयत्न करतो, मग हे जे दूध तयार होतं याचा इम्पॅक्ट डायरेक्ट मानवाच्या आरोग्यावर आहे. याच्या बाबतीमधल्या पॉलिसीज आपल्याला विचारात घेण्याची आवश्यकता आहे. कारण अशा पद्धतीचं दूध जर पुढे यायला लागलं तर कशा पद्धतीनं आपण पुढं जाईल लक्षात येत नाही. कारण जागतिक भूकबळीच्या बाबतीमध्ये 127 देशांमध्ये भारताचा क्रमांक 105वा आहे. म्हणजे भूकबळीमध्ये आपण इथं पुढं आहोत. दुसऱ्या बाजूला वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट दरवर्षी पब्लिश होतो, ज्याला आपण जागतिक विकास अहवाल म्हणतो. जागतिक विकास अहवालामध्ये पहिल्या 5 मध्ये भारताचा क्रमांक आहे. आणि दरवर्षी मानव विकास अहवाल पब्लिश होतो, त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक 133वा आहे. म्हणजे नेमका विकास कुठला? कारण विकासाचे निदर्शक काय आहेत? जागतिक विकास अहवालानुसार GDP किती वाढ झालं, GNP मध्ये किती वाढ झाली, पर कॅपिटा इन्कम किती वाढलं, त्या देशातील शहरं किती विस्तारली, रेल्वे ट्रॅक किती वाढले, विमानतळं किती वाढली गेली, ह्या सगळ्याचा विचार करून जो निर्देशांक तयार केला जातो त्याच्यामध्ये आपण पहिल्या 5 मध्ये आहोत. जगातले 2 श्रीमंत घेतले तर त्यात एक भारतातला आहे. म्हणजे तिथं आपण कुठंच कमी नाही. पण जेव्हा खऱ्या अर्थानं त्या देशातल्या शेवटच्या माणसाचं कल्याण झालं का याचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा मी 133वर आहे. खरं तर सर्वसामान्य व्यक्ती म्हणून समोर पडलेला प्रश्न असा आहे, झालेलं उत्पादन गेलं कुठं? महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्राचं सरासरी उत्पन्न होतं, दरडोई उत्पन्न 550 रुपये. आज महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न आहे 85,000 रुपये. म्हणजे 550 वरून 85,000 रुपयेपर्यंत दरडोई उत्पन्न वाढलं. माणसं गरीब का? दारिद्र्य कमी झालं नाही. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, भूकबळीचा प्रश्न पुढं आहे, लोकसंख्येचा प्रश्न पुढं आहे. खरं तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये एक सातत्यानं विधान केलं जातं, आमची लोकसंख्या ही अतिरिक्त आहे. त्याच्यापेक्षा भयानक प्रश्न या देशातला पुढं असा आहे, क्वालिटी ऑफ लाईफ. जी लोक आहेत आज व्यवस्थेमध्ये त्यांच्या आरोग्याचं काय? या देशातल्या सामान्य माणसाचं ज्याला लाईफ एक्सपेक्टन्सी रेट आपण म्हणतो, सरासरी आयुर्मान, हे 62 वरून 67 पर्यंत वाढलं. आता 62 वरून 67 पर्यंत सरासरी आयुर्मान वाढलं म्हणजे लोक जास्त काळ जगायला लागली. पण ॲक्च्युअल त्याची प्रोडक्टिव्हिटीचं काय, त्याच्या इफिशियन्सीचं काय? वयाच्या 55व्या वर्षापासून तू जर अंथरुणावर असेल आणि औषधांवरचा खर्च जास्त असेल, क्वालिटी ऑफ लाईफ काय? याचा विचार आपल्याला विकसित भारताचं स्वप्न साकार करताना करावं लागेल. कारण क्वांटिटेटिव्ह मेजरमेंटनं विकसित भारतासाठी आपल्याला 47ची वाट बघायची गरज नाही. आता आपण त्या गतीनं आहोत. साहेब, आपल्याला माहिती आहे याच्या अगोदर 1995ला एक व्हिजन आलं होतं, व्हिजन 2020, जे महान शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम साहेबांनी आपल्याला दिलेलं होतं. कुणाच्या जीवावर दिलेलं होतं? या देशातील तरुणांच्या जीवावर.
कारण या देशातील तरुणांचं देशाचं सरासरी वय 27 वर्षाचं होतं. 27 वर्ष सरासरी वय असेल तर भारत आर्थिक महासत्ता होईल, या अनुषंगानं ही भूमिका मांडलेली होती. ठीक आहे. 27 वर्ष सरासरी वय म्हणजे देशातील तरुणांना त्यांच्या मन आणि त्यांचा मेंदू आणि मनगट या दोघांना काम दिलं गेलं तर भारताची आर्थिक स्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने उंचावेल, या पद्धतीचं ते व्हिजन होतं. 2020 संपलं, आता पुढचं आपण ठरवलं, कारण 47ला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. तर आपल्याला माहिती असेल त्याच्या अगोदर एक व्हिजन होतं, शायनिंग इंडिया. अशा अनेक स्लोगन पुढे आले. मग शायनिंग इंडिया झालं, व्हिजन 2020 झालं, आता विकसित भारत 2047 इकडं आपल्याला जात असताना आपल्याला हा विचार करायला पाहिजे, भूकबळीमध्ये आपला नंबर फार वरच्या लेवलला आहे. शेती क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या महिला आहेत, या महिलांच्या बाबतीमध्ये असं दिसतं, ज्या महिलांचं वय 15 ते 49 वयोगटातल्या आहेत, या 15 ते 49 वयोगटातल्या महिलांपैकी 18.5% महिलांचा BMI हा अत्यंत कमी आहे. तिथं कुपोषणाचं प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणजे सतत उन्हात काम ह्या महिलांनी केल्यामुळं या शेतमजूर महिलांच्यामध्ये हा कॅन्सरचा धोका आता वाढायला लागलेला आहे. इकडं आपण धोरणात कुठंच लक्ष दिलेलं नाही. दुसरा एक महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे की ज्याच्यावर या राज्यामध्ये खूप चिंतन करण्याची गरज आहे, ते म्हणजे धारण क्षेत्र. फक्त आपण एवढंच म्हणतो शेतीचा विकास का होत नाही, तर भारत आणि महाराष्ट्रामध्ये धारण क्षेत्र हळूहळू कमी व्हायला लागलं. कारण एकच काय आपण सांगतो, वारसा हक्कानं शेतीचे तुकडे व्हायला लागले, त्याचं विभाजन व्हायला लागलं, त्या मुलांमध्ये मुलींमध्ये शेतीचे वाटणी व्हायला लागली. 4 एकरच्या वरचा शेतकरी एखादा शोधावा लागतो, 10 एकराच्या वरचा तर क्वचित मिळतो. हे सगळं जरी खरं असलं तर महत्त्वाचा मुद्दा असा असतो मित्रहो, प्रत्येक तालुक्याला जिल्ह्याला जाऊन लँड रेकॉर्ड्स बघा. शेतीचा आकार वाढवला पाहिजे म्हणतात, खरं आहे. सरकार पण म्हणते काही करू नका, 10-15 वर्ष शांत राहा, शेती मोठी होणार आहे. हे जे गणितच कळत नाही. शेतीचा आकार आपोआप वाढणार आहे, एक 15 वर्ष फक्त तुम्ही वाढ बघा. मग जेव्हा संशोधन केलं जातं तेव्हा लक्षात येतं, लँड रेकॉर्ड्सकडे गेलं ना, रोज अर्धा एकर 10 गुंठे जमीन असणारा शेतकरी, 1 एकर जमीन असणारा, 30 गुंठे जमीन असणारा शेतकरी रोज जमीन विकायला तिथं आहे. विकत कोण घेतोय? त्याच्या जवळचा मोठा असणारा शेतकरी ती जमीन विकत घेतोय. म्हणजे छोटे शेतकरी ऑटोमॅटिक हळूहळू कमी होतील, शेती मोठी होत जाईल, ऑटोमॅटिक त्याच्यावर यंत्राचा वापर केला जाऊ शकतो. ही जर मानसिकता असेल तर विकास नेमका कोणाचा करायचा हा खरा प्रश्न आहे. विकासातून जर सर्वसामान्य माणूसच जर बाजूला पडणार असेल, विकासामधून ज्याच्यासाठी आपण काम करतो, कल्याणकारी राज्य आपल्याला निर्माण करायचं होतं, कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेपासून आपण बाजूला चाललो, ही विकासाची बेटं तयार व्हायला लागलीत. त्यालाच अर्थशास्त्रामध्ये आम्ही मोनोपॉली हाऊसेस म्हणतो, मक्तेदारी घरं. ही जी मक्तेदारी घरं आहेत, मग आम्ही असं म्हणतो या देशातल्या 1% लोकांकडे 65% संपत्ती आहे. आता ह्या 1% लोकांना बऱ्याच वेळा म्हणतात ते इंडियात राहतात आणि बाकीचे भारतात राहतात. म्हणजे इंडिया व्हर्सेस भारत अशा पद्धतीची परिस्थिती आज आम्हाला या देशामध्ये पाहायला मिळते. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर खूप मुद्दे आहेत, पण त्या सगळ्या गोष्टींकडे मी जात नाही. शेवटाकडे जाताना मी एकाच गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करेन की भविष्यात आपल्याला या एकूण शेतीच्या बाबतीत विचार करत असताना शेती, शेतकरी, पीक पद्धती, शेतीचं धोरण, एकूणच सरकारची त्याच्यावरची टॅक्सेशनच्या अनुषंगाची पॉलिसी, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघायला लागतो. तेव्हा एक आहे शेती संशोधनावर भर देणं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. 0.35% आपण शेतीच्या संशोधनावर खर्च करतो, तो खर्च वाढला पाहिजे. टेक्नॉलॉजीचा वापर आवश्यक त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे. खरं तर AI वापर, AI हा विषय स्वतंत्र भाषणाचा आहे, त्याच्यावर मी फारसं नाही बोलत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं शेती किती अचूक निदानाची शेती आपण करणार आहोत आणि अचूक निदानाच्या शेतीमुळे उत्पादन किती वाढणार, उत्पादकता किती वाढणार, उत्पन्नामध्ये किती वाढ होणार आणि नेमकं कोणाच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. ही एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला जर या तंत्रज्ञानानं ग्रामीण भाग जर आपल्या ताब्यात घेतला
तर ग्रामीण भागातल्या बेरोजगारांचं काय करायचं हा पुन्हा दुसरा प्रश्न आपल्याला सोडावा लागणार आहे. मग येणाऱ्या भविष्य कालावधीमध्ये एका बाजूला तंत्रज्ञान आहे, दुसऱ्या बाजूला बेरोजगारी आहे. ह्या दोन्हीचा मेळ घातला तर आपल्या लक्षात येईल खरं तर हा प्रश्न सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम आहे. या देशाच्या समोरचा हा खरा प्रश्न आहे ना, तो सामाजिक आर्थिक प्रश्न आहे. या सामाजिक आर्थिक प्रश्नाच्या अनुषंगानं आपल्याला याच्यावर विचार करावा लागेल. खरं तर या व्याख्यानमालामध्ये भानुमते सर नेहमी ॲग्रिकल्चर इकॉनॉमी शिकवताना ॲग्रिकल्चरल प्राईस कशी ठरवायची याची गणितं शिकवायची. कारण त्यांचा विषय स्टॅटिस्टिक्सचा एक आवडता विषय होता. इकॉनॉमेट्रिक्स, क्वांटिटेटिव्ह टेक्निक हे शिकवायचे. मग APMC असेल किंवा CACP जी कृषी उत्पादनांचा दर ठरवते, ती दर कसा ठरवते, ॲक्च्युअल कृषी उत्पादनांचा दर कसा ठरला जातो, ह्या दोन्हीमध्ये कधीच मेळ बसला नाही. पण ते नेहमी विद्यार्थ्यांना सांगायचे हे मॉडेल आहे, ॲक्च्युअल मार्केटमध्ये वेगळ्याच पद्धतीने दर ठरला जातो. ह्या दोन्हीचा मेळ घालण्याचा प्रयत्न आपल्याला करायला हवा. खरं तर विद्यार्थी मित्र हो, हा विषय जरी काही प्रमाणात तांत्रिक असला तरी सर्वसामान्य लोकांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. त्या अनुषंगाने शेतीच्या काही मुद्द्यांकडं आपलं लक्ष वेधण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. आपण हे सगळं शांतपणे ऐकून घेतलात. खरं तर मी सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद आणि हे महाविद्यालय या दोघांनाही मनापासून धन्यवाद देईन की माझ्या मित्राच्याच स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानासाठी मला या ठिकाणी आपण माझे विचार आपल्यासमोर व्यक्त करण्यासाठी निमंत्रित केलात. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलात. शेवटी मी भानुमते सरांना मनपूर्वक अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण खूप छान पद्धतीनं भारतीय शेतीसमोरील बदलती आव्हाने याविषयी खूप छान मार्गदर्शन केलं. त्यानंतरनं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बुवा सर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. वावरे सरांची परवानगी घेऊन मी यात थोडासा बदल केलेला आहे. अध्यक्षीय मनोगत करण्याइतकत मी अर्थशास्त्राचा अभ्यासक नाही, तेव्हा नम्रपणे मी विनंती केली की आपण एका अर्थानं आभार प्रदर्शन हे खूप औपचारिक होतं, अध्यक्षीय मनोगत हे खूप अभ्यास असावा लागतं, त्यामधलं कुठंतरी मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. स्वर्गीय चंद्रकांत भानुमते सरांच्या स्मृतीनिमित्त जे व्याख्यान आयोजित केलं अर्थशास्त्र परिषद, त्यानंतर मुख्यतः त्यांचे अतिशय जवळचे मित्र, जेव्हा त्यांना मी फोन केला होता वावरे सर म्हणले की नुसतं मला आमंत्रण मिळालं तेव्हाच मी भावनिक झालो होतो. मला वाटतं मगाशी आपण चर्चा करताना हा विषय निघाला होता की भानुमते सर त्यांच्या आगेमागे 1-1 वर्ष असलेले हे सगळे पदाधिकारी आहेत, बॅचमेट असल्यासारखेच आहेत. पण आम्हालासुद्धा म्हणजे आमच्या पिढीला आपण म्हणूया किंवा संगमेश्वरमध्येही त्यांचं जे नातं होतं, कुठलाही कार्यक्रम असू दे, भानुमते सर अगदी एखादा कागद सर आता 10:30 वाजता ऑफिस उघडेल, आपण नंतर करून तुम्हाला सर बसा आपण मिळून करूया, हा माणूस कधीच कुठल्या कामाला नाही असं म्हणाला नाही, तिथलं तिथं काम करून पुढं जायचं आणि इतका जिव्हाळा असलेला माणूस होता. मला वाटतं त्या स्मृतीनिमित्त इथं व्याख्यान आयोजित करणं हे खरोखरच एका अर्थानं त्या व्यक्तीचा सन्मान तर आपण करतो, त्याच्या कर्तृत्वाचा सन्मान करतो, पण त्याचबरोबर मुख्यतः तो विषय जो निवडला, मला वाटतं समोर बसलेले जवळपास 60% विद्यार्थी शेतीशी जोडलेले आहेत. खरं तर सरांनी आकडेवारी इतक्या अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडली. माननीय चेअरमन साहेबांनीच जाताना सांगितलं होतं की खूप छान चालू आहे, त्यांनी तोच उल्लेख केला. म्हणजे आपण जसं शेवटी AI चा उल्लेख केला, नेहमी चेअरमन साहेब आमचे म्हणतात की AI चा वापर कसा करावा आणि मग समस्या कशा सोडवाव्यात याच्याबद्दल सातत्याने कुठेतरी संशोधन व्हायला पाहिजे. आणि मग त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही अर्थशास्त्र विभाग अतिशय कार्यक्षम पद्धतीने तर चालतोच. सुरुवातीला कामत मॅडमने अनेक दिग्गजांची नावं घेतली, शहा सर असतील, जहागीरदार सर असतील, अगदी पारेकर मॅडम, बरेच जण त्यांचे विद्यार्थी म्हणून आहेत. मला वाटतं आता 3री पिढी म्हणून तुम्ही येत आहे, तर तो वारसा चालू ठेवण्यासाठी मॅनेजमेंटचा नेहमीचा आग्रह असतो की असे अभ्यासक संशोधक या निमित्तानं बोलवत जा. आणि आत्ता सरांनी म्हणल्याप्रमाणे इतके पैलू त्यांनी मांडले. मला वाटतं सुरुवात केली ती GDPमध्ये 18% वाटा आहे, तिथपासून म्हणजे इतक्या अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणी करणं आणि ती अचूकपणे, आणि त्यातनं मग लक्षात आलं
इतके पैलू त्यांनी मांडले. मग त्यात अन्न सुरक्षेचा प्रश्न मांडला, दुधाच्या भेसळीचा प्रश्न मांडला, एकूण आत्महत्येचाही प्रश्न मांडला. फक्त एक आपल्याला माहिती असेल की सगळ्यात धोकादायक गोष्ट जी आहे, जे 2023ची मला वाटतं आकडेवारी फक्त उपलब्ध आहे, त्यानंतरची अजून झालेली नाही, जवळपास 10,786 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि त्यात सगळ्यात जास्त दुर्दैवाने महाराष्ट्र आणि कर्नाटकातले शेतकरी आहेत. सरांनी त्याचा उल्लेख केलेला होता. जमिनीच्या आकडेवारीबद्दल त्यांनी जी मांडणी केली, म्हणजे किती टक्के लोक, म्हणजे आता ते सरकारी आकडेवारीनुसार लघु शेतकरी, अल्पभूधारक, मध्यम, त्याची अतिशय सविस्तर मांडणी सरांनी केली. जे सगळ्यात जास्त जमीन असलेले शेतकरी संख्येनं फार कमी आहेत, जे त्यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला. मला वाटतं राज्यशास्त्र विषय असल्यामुळं तिकडं लक्ष वेधतो. अगदी शेवटी त्याचाही उल्लेख आला. इंडिया आणि भारत जेव्हा सरांनी मुद्दा मांडला, शरद जोशींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. शेतीला, कृषीला कुठंतरी समाजामध्ये मानाचं स्थान, किंवा भारत हा कृषीप्रधान देश आहे, जे 47 पासूनची आकडेवारी आपण ऐकली, तर अशा कृषीप्रधान देशामध्ये कुठंतरी शेतीला आणि शेतकऱ्यांना आणि शेतीवर अवलंबून असलेल्यांना सन्मानाचं स्थान मिळेल का, हे राजकारणी जेव्हा विचारायला लागतील तेव्हाच कुठंतरी शेती क्षेत्रामध्ये सुधारण्याला सुरुवात होईल. पण आकडेवारी इतकी विपरीत आपण म्हणतो त्या पद्धतीने जाते. जे दुधाची भेसळ आहे पण दूध कमी पडत नाही म्हणतायत, ते सरांनी इतक्या अभ्यासपूर्ण मांडणी केली. मी आग्रह असा धरेन अर्थशास्त्र परिषदेला, सरांच्या भाषणातला एक एक पैलू घेऊन मला वाटतं संपूर्ण स्वतंत्र चर्चासत्र आपल्याला करता येईल इतकी त्याची मांडणी किंवा त्याची सुरुवात आपण करून दिली. कीनोट रायडर जसं असतो ना, त्या पद्धतीने सरांनी मांडणी केली. एकच त्यातनं म्हणता येईल की विकसित असलेला इंडिया, आणि आत्ता सरांनी उल्लेख केलेला, शरद जोशी खूप आग्रहाने आणि 80च्या दशकात वगैरे गावोगावी त्यांच्या सभा व्हायच्या, 1-1 लाखाच्या सभा व्हायच्या. आता ट्रक भरून माणसं आणावी लागतात राजकीय सभेला. पण शरद जोशींनी अर्थशास्त्र, ठीक आहे त्यांच्याबद्दल मतभेद असू शकतील, त्यांनी आर्थिक उदारीकरणाला प्राधान्य दिलं, त्यामुळं वैचारिक मतभेद असतील, पण शेतीला कुठेतरी प्राधान्य देण्यासाठीची जी काही चळवळ आहे, महेंद्रसिंग टिकेतांची असेल किंवा नंतर किसान विकास आंदोलन जे झालं, अगदी अलीकडच्या काळामध्ये दिल्लीच्या बॉर्डरवरती शेतकऱ्यांचं आंदोलन कोविडच्या काळात झालं होतं, ज्या काळात आपण नातेवाईकांना कोविड झाला तर त्यांच्याकडे जाणंसुद्धा टाळत होतो, इतका तो महाभयंकर साथीचा रोग होता. त्या काळात हजारो शेतकरी त्या दिल्लीच्या बॉर्डरवरती, दिल्लीसारख्या थंडीत, मला वाटतं किती महिने ते आंदोलन चाललं होतं, त्याच्यावरती खरं तर अनेक संशोधनं झालेली आहेत, पण ती लोकांपर्यंत जात नाहीत. ती आंदोलनं दडपण्याचा पण प्रयत्न कसा झाला तेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे ते बुलडोजर वापरणं, मोठमोठे खिळे वापरणं, म्हणजे काय काय करतं, म्हणजे त्याचा उल्लेख अतिशय स्पष्टपणे सरांनी केलेला होता की राजकीय पातळीवरती निर्णयशक्ती ज्यांच्या हातात आहे त्यांनीच शेतीकडे दुर्लक्ष करावं, यासारखं दुर्दैव नाही. मग त्याच्याविरुद्ध आवाज उठवायचा झाला तर तो जनतेमधनं, मतदानाच्या प्रक्रियेतनं असेल, आंदोलनाच्या माध्यमातून असेल, आणि मग त्या सगळ्याला एका बाजूला डॉक्टर सुमन सरांचं एक वाक्य आठवतंय, ज्यांनी मला राज्यशास्त्र शिकवलं. शेतीबद्दल खूप त्यांनी एकच वाक्य महत्त्वाचं सांगितलं की शेती म्हणजे जीवन आहे. ते जीवनच उद्ध्वस्त व्हायला लागलं, म्हणजे मी शेतीशी संबंधित नसलो तरी मला शेतीवर अवलंबून राहावंच लागतं. त्यामुळे हे जीवन जेव्हा उद्ध्वस्तीकरणाकडे चाललं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की कुठंतरी अभ्यासकांनी, संशोधकांनी ही जी मधली गॅप आहे, प्रत्यक्ष असलेली परिस्थिती, सरकारची निर्णयाची काय ज्याला आपण म्हणतो पद्धती, आणि प्रत्यक्ष लोकांचं जीवन, याच्यामधली गॅप भरून काढण्याचं काम संशोधकांनी करावं. मला वाटतं वावरे सर आले, त्यांनी या दिशेनंच मांडणी आपली केली, त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानतो. सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद, आपला अर्थशास्त्र विभाग यांनी एकत्रितपणे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केला. विविध महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत, आमचे सिव्हिल सर्व्हिसेसचे विद्यार्थी आहेत, जे पुढं प्रशासक म्हणून जाणार आहेत. मला वाटतं त्यांनाही एक प्रकारची दृष्टी वावरे सरांनी दिली. मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतरनं मंडळी आपण शेवटच्या सत्राकडे, आभार प्रदर्शनाकडे वळतोय. तत्पूर्वी भानुमती सरांविषयी एक गोष्ट मला आठवली. जेव्हा मी सोलापूर विद्यापीठामध्ये होते, मी आर्कोलॉजीची स्टुडंट, पण सर आम्हाला शिकवायला रिसर्चचा पेपर होते. त्यावेळेस ते नेहमी सांगायचे की सत्याची कास धरावी, सचोटी आणि प्रामाणिकपणा असला तर माणूस शून्यातून जग निर्माण करतो. हे सरांनी करून दाखवलं. हे करत असताना माणसं जोडावी, आणि म्हणूनच काय की
सर गेल्यानंतर देखील त्यांचे विचार ऐकायला किंवा त्यांच्याशी असणारा जो ऋणानुबंध आहे तो कायम ठेवण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. त्यानंतर मी आभार व्यक्त करण्यासाठी डॉक्टर रेबाप्पा कोळी सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचा आभार मानावं. नमस्कार. आज संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर महाविद्यालय स्वायत्त आणि संगमेश्वर रात्र महाविद्यालय तसेच सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत भानुमते सर यांचे स्मृती व्याख्यान आयोजित केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहून भारतीय शेतीसमोरील बदलती आव्हाने या विषयावर अगदी सोप्या व सहज शब्दात सखोल तसेच अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल माननीय प्राध्यापक डॉक्टर अनिल कुमार वावरे सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच आमच्या संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री धर्मराजजी काडादी साहेब यांनी अध्यक्षीय स्थान स्वीकारून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला अध्यक्षीय मार्गदर्शन केलेले संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर ऋतुराज बुवा सर यांचेही मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेले संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर गोटे सर तसेच सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर कदम सर, अर्थशास्त्राच्या 18व्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजाराम पाटील सर, सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे सचिव प्राध्यापक डॉक्टर अमोल खाडे सर या सर्वांचे कार्यक्रमाला लाभलेल्या मार्गदर्शनाबद्दल तसेच आम्हाला वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही या सर्वांचे खूप आभारी आहोत. सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे सर्व पदाधिकारी तसेच आजीव सभासद येथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल त्यांचेही अर्थशास्त्र परिषद व संगमेश्वर कॉलेज संगमेश्वर रात्र महाविद्यालयाच्या वतीने त्यांचेही आभार मानतो. यासोबतच प्राध्यापक डॉक्टर शीला भानुमते मॅडम व भानुमते सरांच्या कुटुंबातील सर्व सदस्य व स्नेही येथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. सोलापूर जिल्ह्यातील विविध कॉलेजमधील प्राध्यापक व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी संगमेश्वर कॉलेजमधील अर्थशास्त्र विभागातील या कार्यक्रमाचे समन्वयक कामत मॅडम, सूत्रसंचालन केलेले गिरी मॅडम, मेटकरी सर, जम्मा सर, राजगुरू सर, सोलापुरे सर तसेच शेख मॅडम व बिराजदार मॅडम तसेच संगमेश्वर कॉलेजमधील उपप्राचार्य प्राध्यापक व विद्यार्थी येथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आपल्या सर्वांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि अध्यक्षीय परवानगीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे मी जाहीर करतो.